तुमच्यासाठी रडणारा, तुमच्यासाठी नगरा उघडा राहणारा. आज शपथ घ्यायची आहे, आज शपथ घ्यायची आहे. या देशातली एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून खोट्या प्रेमासाठी कधीच निघून जाणार नाही. हा धर्म आहे आपला, हा तुमचा बाप आहे. आता मला सांगा पोरीनं, या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का? या बापाला समाजासमोर नागडं उघडं करणार आहे का पोरीनं? या बापाला सोडून जाणार आहे का पोरीनं? नमस्ते, आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ. CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. कार्यक्रम सुरू झाल्यावर अहो अजून आला नाही काय? या की लवकर खुर्ची धरून ठेवली, इथं दुसरीच बसली. नवऱ्याचा फोन आला, ह्याचा आला, घ्यायचा नाही. चला सांगितलं सगळं व्यवस्थित. आता कोणाला पाणी द्यायचं नाही, काय करायचं नाही. सगळे जिकडे तिकडे ठीक. चला. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा बडकवणारे, कल्याणच्या मुल्लामेत सुवेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवाने शिका महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्या कमाणोस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, माऊमेणा होणे आम्ही विष्णुदास, माऊमेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाटाळाचे माते हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा, ने मजसीने परत मातृभूमी सागरा प्राण तळमळला, ही निष्ठा शिकवणारे वीर सावरकर आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला वंदे, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के. चला, व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण हे व्याख्यान नाही, हे प्रबोधन नाही. आजपर्यंत शेकडो वर्ष व्याख्यान होत गेली, प्रबोधन होत गेलं. व्याख्यानाचा शब्द आमच्या कानापर्यंत पोहोचतो आणि कानामध्ये विरून जातो, आणि म्हणून आजचं हे व्याख्यान नाही, आजचं हे प्रबोधन नाही, तर व्याख्यान आणि प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात, ते परिवर्तन आहे. आणि आजच्या या परिवर्तनाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण मातानो, इथं जमलेल्या माझ्या इथं माझ्या जमलेल्या पिता पालकानं, माझ्या युवकानं,
या विचार मंचावरून सुरुवातीला जर तुम्हाला बाप समजावून घ्यायचा असेल, जर तुम्हाला आई समजावून घ्यायची असेल, जर तुम्हाला हे राष्ट्र समजावून घ्यायचं असेल, तर मातानो कृतज्ञता काय असते अगोदर ही मी तुमच्या काळजावरती पेरतो. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं, त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं, ज्यांनी ज्यांनी आम्हाला काहीतरी दिलं त्या लोकांना आम्ही काय दिलं. लक्षात घ्या, ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीने माझ्यावरती संस्कार केले त्या मातीसाठी मी काय केलं, आणि ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. व्याख्यानाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, मी नाव घेतलं होतं जिजाऊचं, मी नाव घेतलं होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, मी नाव घेतलं होतं सावरकरांचं, टिळक, आगरकर, गांधी यांचं. लक्षात घ्या, ज्या ज्या क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी, महामानवांनी आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला त्यांची मी नावं घेतली होती. आणि मग माझ्या बंधूंनो, माझ्या मातांनो, माझ्या भगिनीनं जर हे राष्ट्र जाणून घ्यायचं असेल तर ज्या ज्या वेळेला या क्रांतिकारकांची, शूरवीरांची, या महामानवांची नावं आमच्या कानावरती येतील त्यावेळेला जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे, बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे, काळजाच्या तळापासून आणि मनाच्या प्रत्येक गाभाऱ्यातून हा जय जयकार झाला पाहिजे. लक्षात घ्या, कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःचा चार भिंतीचा संसार केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही ताट मानाने इथं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, आज तुमची आमची मान ताट आहे कारण या क्रांतिकारकांच्या मुळे. आणि म्हणून मातानं यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे, चेहऱ्यावरती एक तेज पाहिजे. भगवंताने, या निसर्गाने आम्हाला हे शरीर दिलेलं आहे. या शरीराला दोन हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी खांद्याजवळ ठेवायच्या आणि हा समांत दुमदुमला पाहिजे, असा जय जयकार झाला पाहिजे. जी व्यक्ती या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम आपल्या मुखावरती घेते त्या प्रत्येक व्यक्तीने हा जय जयकार करायचा. चला, जिथपर्यंत माझा आवाज पोहोचतो तिथपर्यंत प्रत्येक व्यक्तीने हा जय जयकार केला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे. पाठीमागा बस. सगळे इकडची गँग काय, तुम्ही काय करत नाही आहात? चला सगळे, तुम्ही काय माझ्या साखरपुड्याला आलाय काय? चला, सगळ्यांच्यासाठी आहे प्रत्येकानं. हा फक्त कॅमेरामन सोडून हा सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे, सगळ्यांनी. आणि तुम्हाला मी आत्ताच सांगतोय, लक्षात घ्या, भुसावळकर, माझ्या जिभेवर वाच्यासिद्धी आहे. वाच्यासिद्धीचा अर्थ असा आहे, जर आपण एखाद्याला शाप दिला 100% लागतो. आपल्या नादाला कोण लागत नाही, बायको सुद्धा आपल्या पुढे येत नाही. आलं का लक्षात? जो जय जयकार करणार नाही, चेहऱ्यावर तेज असा आणून जय जयकार करणार नाही, अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागल, 52 तासात ते घामानं भिजल, 1 तासात डॉक्टर सांगतील मेजर अटॅक. उद्या भिंतीवर तुझा फोटो. आणि नवरा उगाच रडत बसल, बघ तुला सांगतोय चांगली होती, गेली का, लय नालाय काय. त्यामुळे तू जय जयकार अगोदर जोरात करायचा आहे. माते इथं बसलेल्या प्रत्येकानं मागच्या महिन्यात 9 घालवल्यात काय. चला आता जय जयकार. हा चला, कॅमेरा सगळे एकदम सगळं घ्यायचं रे व्यवस्थित की. पण हा बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के. वंदे वंदे वंदे. क्या बात आहे. आता असाच जोश येणारा 1 तास आणि सगळ्या माझ्या माता ज्या जमलेल्या आहेत त्या मातांना अगोदर हात जोडून सांगतोय, आज आलोय मी तुला सांगायला, चला जगूया आनंदाने. आज समजावून सांगायला आलोय तुला, मी माझा बाप, तुझी आई. लक्षात घ्या. मग आता सगळ्या मातांच्यासाठी अगोदर हात मस्त एकदम. घरी जाताना चेहऱ्यावर तेज आणायचं आणि टना उड्या मारत घराकडे जायचं. बघ, नाही तर नवऱ्याला सांगून आलेले होते 7ला बरोबर सुचवताय, 8ला बरोबर येते, काळजी करू नका. त्याचे फोन येणार, 100% येणार. फोन बघायचा आणि कट करून टाकायचा. अजिबात तो टेन्शन घ्यायचं नाही. टना उड्या मारत घराकडे जायचं आणि नवरा पुढे आला की त्याला अगोदर म्हणायचा, चाल बाजूला ढावा आणि दे म्हणायचं जरा. चाल, हा
हवाने ते म्हणायचं काल 8 मार्च झालाय आणि फक्त 8 मार्च माझा नाही तर वर्षातला प्रत्येक दिवस माझा आहे म्हणायचं. तू असं मला काही समजू नको. आणि त्यातून पण जर नवऱ्यानं ऐकलं नाही मातानं काय करायचं मी सांगतो. तुमचा भाव आलाय ना आज काय तुम्ही आता काळजी करायचं नाही मी सगळं बघतो. त्यातून हे नवऱ्यानं ऐकलं नाही नवरा पुढे आला तर त्याला म्हणायचं डार्लिंग कम हिअर म्हणायचं. डार्लिंग म्हणायचं मरत नाहीचा. डार्लिंग म्हणायचं कम हिअर म्हणायचं. समोर नवरा आला की भगवंताने एवढं सौंदर्य दिलंय ना एवढे लांब केस कशासाठी दिले तुला होय का नुसता त्याच्यात बुचडा करून हू पालन करायचं आहे का. केस सोडायचे नवरा पुढे आला गर्र करून फिरवायचे. दोन त्याच्या नाकात गेली पाहिजे तर उलटच वाढलं पाहिजे बघ ते. आणि त्यावेळेला तुझी सासू पुढे येणार. सासू पुढे आली की नेहमी सारखं सासूकडे बघून तोंड मुरडायचं नाही नाक वाकडं करायचं नाही बोट मोडायची नाही. सासूला बघायचं नाच करायचं. आत्या म्हातारी पडली पाहिजे खाली. म्हातारी खाली पडली पाहिजे. लगेच आपल्या सासूला सोडायचं नाही. जिथं म्हातारी पडली तिच्या जवळ बसायचं दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा. आत्या मा करोय. म्हातारी गडागडा लोळली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे अरे आज आमोशा संपत आली तरी सुद्धा हिच्या अंगातलं काही निघून जायला झालंय वारं. मग लगेच आजीला आणि नवऱ्याला म्हणायचं माझ्या अंगामध्ये असं तसं वारं आलं नाही तर माझ्या अंगामध्ये आनंदाचं वारं आलेलं आहे. आजपासून या घरामध्ये फक्त आनंद असेल. कोणी कोणाचा द्वेष करायचा नाही कोणी कोणाचा तिरस्कार करायचा नाही. फक्त आनंदानं राहायचं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य पाहिजे. आज घरी जाताना मातानं एकदम आणि त्याला कारण आहे. त्याला कारण आहे. काय कारण आहे तुला सांगतो बघ. हात जोडून सांगतो बघ. तू माझी आऊजी जाऊ आहे बघ. तू माझी सावित्री आहे बघ. हे बघ हे लक्षात घे. प्रत्येक महामानवाला क्रांतिकारकाला जन्म देणारी तो आमची आदिशक्ती आहे बघ. आणि म्हणून तुला सांगतोय तुझ्या चेहऱ्यावर आनंद ना. हे बघ तुझ्या चेहऱ्यावर आनंद ना माते तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद बघ. आणि जर घरातल्या प्रत्येक चेहऱ्याच्या व्यक्तीवर आनंद ना तर अखंड कुटुंब आनंदी. अखंड कुटुंब आनंदी तर माझं गाव आनंदी. गाव आनंदी तर शहर आनंदी. आणि शहर आनंदी तर माझं राष्ट्र आनंदी. लक्षात घे. तुझ्या हातामध्ये फक्त चूल आणि मूल नाही माते तर तुझ्या हातामध्ये राष्ट्राची दोरी आहे बघ. लक्षात घे. आणि म्हणून तुला सांगतोय आज व्यक्त व्हायचं बघ. आज मुक्त व्हायचं बघ. आला हसायला ना माते तर मन सोबत हसायचा. बघ मन सोबत हसायचं. चोरून हसायचं नाही. उगाच फुस करून हसायचं नाही. जोरात बघ. शेजारणीला किडलेली दात दिसली तरी चालते. तू जोरात हसायचं. हसता हसता टाळी द्यायची पडली तरी चालत्या. पण तू आनंदामध्ये फक्त हसताना जर बारकं लेकरू घेऊन आला असेल तर त्याला उचलून आदळायचं नाही. रत्नागिरीच्या कार्यक्रमात तसं झालं. एक माता उठली हसत हसत लेकरालाच खाली टाकलं. आणि आज मला आता अजिबात टेन्शन नाही काही टेन्शन नाही माते. एवढा सुंदर कार्यक्रम करणार बघ मी आज. कारण माझ्या समोर सगळी लेकरं बसलेली आहेत. ती 8वी 9वी 10वी 11वी 12वी कॉलेजची पोरं आहेत. तेव्हा 5-5 हजार पोरं 5-5 हजार लेकरं कॉलेजची अशी मोठीमध्ये ठेवतो. पण जर पहिली दुसरी तिसरी चौथीची पोरं समोर आली माझं पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. मागच्या कार्यक्रमाला असा खुर्चीमध्ये उभा होतो. 4-5 हजार लेकरं होती कॉलेजची. आणि एक मॅडम आल्या म्हणाल्या सर पहिली दुसरी तिसरी चौथी तुमच्या समोर बसवायची नाही. मग आमच्या अन्याय होतोय. त्यांच्याही कानावरून तुमचे शब्दाने विचार गेले पाहिजेत. त्यांना पाठीमागं बसवू का. म्हणलं मागं बसावं पण तिथं 2 शिक्षक बसवायचे आणि मुलांना दंगा करून द्यायचा नाही. व्याख्यानाचं रंगात आलं. सगळे विसरले. सगळे माझ्याकडे बघत होते. आणि एक पहिलीचं कार्ट एवढं वांड होतं. रांगत आलं. माझ्या खुर्चीच्या खाली कधी बसलंय मला सुद्धा माहित नाही. आणि व्याख्यान जसं रंगात आलं खालनं मला म्हणतोय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. उडी टाकली खाली. उडी टाकली. माग हात लावून बघितलं. म्हणलं कुठं फाटल्या रे. तर मला म्हणतोय साहेब कसं फसवलं. काना खाली देण म्हणलं तुझ्या. एक तर लेकरू आईच्या मांडी बसलं होतं. गोरं घोमटं लेकरू होतं. एवढं सुंदर होतं. मगाशी कसं आम्ही स्टेजवर सगळे बसलो होतो. आणि आमचं कसं शायनिंग चाललं होतं. तुमच्या मनात कसं चाललं होतं कधी आवडत्यात कोणाला चाललेलं का नाही. तसं मी एकदा शायनिंग मारत असं बसलेलो होतो. आणि आईच्या मांडीवर एक गोरं घोमटं 4 वर्षाचं पोरगं बसलेलं होतं. ते काय करायचं आपल्या आईकडे बघायचं आणि आपल्या आईला म्हणायचं मम्मी 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 आपल्या बॉब सारखं दिसतंय हे माणूस.
मला एवढा आनंद झाला, म्हणलं अरे वा 400 किलोमीटर दूर आपण आलेलो आहे आणि या लेकराला आपल्यामध्ये बॉक्स दिसतो. याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं याच्या घरामध्ये कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून हे लेकरू आपल्याला बॉक्स म्हणतंय. वा वा वा. जरा मिशीला पीळ दिला लेकराला, म्हणलं काय रे वाघा, तसं खालनच जोरात ते ओरडलं एक बॉक्स करून. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. आईनं तोंड दाबून धरल्यानंतर मी उठलो, म्हणलं का ग माते भगिने, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉक्स म्हणतो, तुला बघवत नाही का ग, कुचकी दिसते जरा तू. आता तो मला बॉक्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरामध्ये कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून ते मला बॉक्स म्हणताय तर म्हणू दे. तर ती माता मला म्हणाली, दादा गप्प बस, बॉक्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. एक लिटर पाणी पिलो आणि नंतरचा 1.5 तास त्या पोराकडे काही मी बघितलं नाही. महाराष्ट्रातलं मोठं वक्तं या कार्टेने घरात बसवल्याचं. पण आज मला अतिशय आनंद होतोय, माझ्या समोर लेखी तुम्ही आहात. आज मनसोक्त मनाची दार आणि काळजाची दार उघडून ठेवायची, बाप समजावून घ्यायचा. मातानं तुम्हाला मी सांगतोय बात, वसंत हंकारी आला फक्त हसवून गेला असं होता का म्हणे. हसवणार का तर नक्की हसवणार, रडवणार का तर नक्की रडवणार, पण हसवत आणि रडवत असताना लक्षात घ्या आयुष्य काय आहे हे तुला मी सांगून जाणार. तुझ्या काळजाचं आज परिवर्तन करणार. आणि म्हणून तुला माते सांगतोय बाप, पोरी, तुला जर आई आणि तुला जर वडील समजावून घ्यायचे असतील तर आज एक काम करायचं बघ पोरी. आज घरी जायचं पोरी, आणि घरी गेल्यानंतर नेहमीप्रमाणे तू तुझ्या आईला म्हणतेस, आई मला भूक लागली, आई मला काहीतरी खायला दे. पण आज घरी जायचं बघ पोरी, आज घरी जायचं आपल्या आईला फक्त विचारायचा एक प्रश्न, आई 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवला आई. 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवला आई. आणि ज्या वेळेला मला तू जन्म देत होतेस त्यावेळेला तुला किती वेदना होत होत्या ग. आज तुझं वय किती पण असू दे रे, तुझं वय 40 असू दे, तुझं वय 45 असू दे, तुझं वय 25 असू दे, तुझं वय 20 असू दे, तुझं वय 15 असू दे. आज घरी जायचं आणि आज आपल्या आईला हा प्रश्न विचारायचा, आई माझ्या जन्माच्या वेळेला तुला किती वेदना होत होत्या ग, माझ्या जन्माच्या वेळेला तुला किती वेदना होत होत्या ग. पोरानं माऊलीच्या मुखातला शब्द विरून जाईल, तिची जीव जळेल पोरा. म्हणून तुला आज मीच सांगतो बघ, या विश्वातल्या कितीतरी माताने आपल्या लेकरांना जन्म देताना शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा. एवढ्या अनंत मरण यातना तिला होत असतात तरी सुद्धा ती माता तुला जन्म देत असताना लक्षात घे तेवढ्या वेदना ती सहन करते. कारण पोरा तुझ्या जन्मामुळे त्या माऊलीला आई पण येणार असतं. लक्षात घे, तुझ्या जन्मामुळे त्या माऊलीला आई पण येणार असतं. आई ही हात तुझ्या कानावरती येणार असते. म्हणून ती माता अनंत यातना मरण यातना तुझ्या जन्माच्या वेळेला सहन करते. पोरा तुझा जन्म झाल्यानंतर तुझ्या या गालाला पहिला स्पर्श कोणी केला असेल, तुझ्या या गालाचा पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. तुला हातामध्ये घेतल्यानंतर तुझ्या गालावरती पहिला अश्रूचा थेंब जर कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. आणि हाच बाप आणि हीच आई आज तुझ्या काळजावरती पेरण्यासाठी मी आलोय बघ. तुझ्या काळजावरती पेरण्यासाठी मी आलोय बघ. आणि म्हणून पोरी तुला सांगतोय बघ, तुला जर बाप समजावून घ्यायचा असेल ना पोरी, तुला जर बाप समजावून घ्यायचा असेल पोरी, तर अगोदर तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. तुला जर बाप समजावून घ्यायचा असेल पोरी तर अगोदर तू कोण आहेस याची जाणीव अगोदर तुला झाली पाहिजे बघ पोरी. बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. ऐका, तुला अगोदर तुझी ओळख तयार करून देतो पोरी, तू कोण आहेस. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता आणि एवढीच तिची संपत्ती होती.
पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती. आणि पुण्याच्या रस्त्यावरून एक मातात चालत होती वाघ. समाजाला हे मान्य नव्हतं, समाजाला मान्य नव्हतं. त्या काळामध्ये स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं आणि समाज परिवर्तन करायचं. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं बाग, तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा. पोरीनं सगळं काही ती सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या मनाला होत होत्या, जेवढ्या वेदना तिच्या मनाला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या शरीराला होत होत्या बाग. त्या सगळ्या वेदना सहन करत, त्या सगळ्या वेदना सहन करत ती माऊली जात होती बघ. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती पोरी आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती. आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या बघ. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या लाखो सावित्री आई आज लढू लागल्या पोरी. पोरी ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. बाग ही खरी तुझी ओळख आहे पोरी, ही खरी तुझी ओळख आहे बाग. हे पोरी एवढी स्वस्त नाहीस तो, कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. ऐका तुला तुझी ओळख अगोदर तयार करून देतोय बाग. आज आलोय ना तर तुझ्या काळजाला थोडीशी आग लावून जाणार आहे पोरी. तू एवढी स्वस्त नाही, कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. पोरी कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. तुला रस्त्यावरती सोडून द्यावं, तुला रस्त्यावरती सोडून द्यावं. तुझ्या आई बापाच्या तोंडावरती तुला थंकायला लावावं. पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, फ्रीज मध्ये भरून ठेवावे. पोरी परदेशामध्ये तुला नेऊन विकावं पोरी. पोरी एवढी स्वस्त तू नाहीस पोरी, लक्षात घे. तू माझी सावित्री आहेस, तू माझी जिजाऊ आहेस बघ. बघ पोरी तुला अजून एक ओळख तयार करून देतो बघ. आज अंतरंगामध्ये पेर तुझी ओळख पोरी. तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. बघ 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेबाला होता या स्वराज्यावरती. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेबाला होता या स्वराज्यावरती. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते, छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते, छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते. आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे माझं स्वराज्य माझं झालं, आता हे स्वराज्य माझं झालं. पण पोरीनं नाही, पोरीनं नाही. एक रणचंडिका उठली पोरीनं, एक रणचंडिका उठली. हातामध्ये तलवार घेतले, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस का पोरी. पोरी ही तुझी ओळख आहे बा. कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे साला. पोरी एवढी तू स्वस्त नाहीस बघ. शील सत्यप्रियता शास्त्रप्रयोग, शील सत्यप्रियता शास्त्रप्रयोग. स्वराज्य स्वप्न विजय कांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका. वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनधैर्य निर्भयता. कुलकन्या कुले धन्या महितान वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. हे बघ पोरी, पोरी तुझा बाप कोण आहे याची जाणीव अगोदर तुला झाली पाहिजे बघ. तुझा बाप कोण आहे याची जाणीव तुला झाली पाहिजे. तुझी आई कोण आहे याची जाणीव तुला झाली पाहिजे. पोरी तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे. आणि एका वाघानं एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय पोरी, तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय. हे राष्ट्र कोणाचा याची जाणीव तुला आहे का? हा धर्म कोणाचा याची जाणीव तुला आहे का पोरी? बघ पोरी, यत किंचित ही तुझी ओळख तू कधी विसरू नको. आता यत किंचित ही ओळख विसरू नको. वाघासारख्या बापाला लाचार करून कुत्र्यासारखी मान खाली घालायला तू लावू नको पोरी. पोरा लक्षात घे रे, तुला तुझी ओळख तयार करून देतो, तुला तुझी ओळख तयार करून देतो. बघ पोरा, बघ 12 वर्षाचं पोरग आहे. ऐक रा, कोण आहेस तू, कोण आहेस तू याची जाणीव, कोण आहेस तू याची जाणीव तुला झाली पाहिजे पोरा. बघ 12 वर्षाचा पोरगा जालियनवाला बागेमध्ये जाता बघ. 12 वर्षाचा पोरगा जालियनवाला बागेमध्ये जाता बघ. इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो.
इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला असतो. 12 वर्षाचं पोरग तिथं पळत पळत जातं बघ. 12 वर्षाचा पोरगा तिथं पळत पळत जातो बघ. रक्ताने माखलेली मोठभर माती हातामध्ये घेतो. रक्ताने माखलेली मोठभर माती हातामध्ये घेत आणि ते पोरगा पळत 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 घरी येतं बघ. ते पोरगा पळत पळत घरी येतं, आपल्या आईजवळ येतं, आईच्या समोर उभं राहतं. त्यावेळेला त्याची आई त्याला विचारते, बेटे क्या है तेरे मुट्ठी में बेटे, ये क्या लेकर आए हो, तेरी सांस फूल गई है बेटे, पसीना कैसा तेरे चेहरे पर, क्या है तेरे मुट्ठी में. त्यावेळेला ते 12 वर्षाचा पोरग आहे. पोरांनो ऐका रे, त्यावेळेला ते 12 वर्षाचा पोरग, त्यावेळेला ते 12 वर्षाचा पोरग आपल्या हातातली मुट्ठी, आपल्या हातातली माती आपल्या आईला दाखवत म्हणता, माँ मेरे मुट्ठी में मेरे भारतीय के खून से रंगी हुई ये मिट्टी है और मैं इसका बदला जरूर लूंगा. आणि तेच 12 वर्षाचा पोरग वयाच्या 23व्या वर्षी इन्कलाब जिंदाबादचा नारा देत फासावरती जातं, ज्याचं नाव भगतसिंग आहे. पोरा, तो भगतसिंग म्हणजे तू आहेस बघ पोरा. ती तुझी जाय, ती तुझी ओळख आहे. अरे बापाच्या उंची एवढी उंची झाली, बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे पोरा, बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बाप असतो पोरा, बाप असतो. अरे नालायकांनो, बापाच्या उंची एवढी उंची काय झाली, तुमच्या तोंडामध्ये सिगारेट यायला लागलं. मित्रांचे वाढदिवस 12 वाजेपर्यंत साजरे करत मद्याचे प्याले तुम्ही रिचवायला लागला. बेधुंद झाला. तुम्हाला बाप कळेना, तुम्हाला आई कळेना. आई बापासमोर उभं राहतान, जन्म आम्हाला देऊन काय उपकार केला का. सहजच तुम्ही तुमच्या आई बापाला बोलता, अरे तुला तुझा बाप कळाला नाही, तुला आई कळाली नाही. अजून एक तुला ओळख तयार करून देतो बघ पोरा, हे बघ, आणि ही ओळख कधीच विसरू नको. कोणी जन्म दिलाय तुला पोरा, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे बघ. 1999 कारगिल युद्ध सुरू झालं बघ पोरा. 1999 कारगिल युद्ध सुरू झालं पोरा. सुट्टीला आलेला सगळा जवान युद्धभूमीकडे धावू लागला. सुट्टीला आलेला जवान सगळा युद्धभूमीकडे धावू लागला. आणि एक जवान युद्धभूमीकडे धावत होता. त्यावेळेला त्याची आई त्याच्या समोर आली. त्यावेळेला त्याची आई त्याच्या समोर आली. त्यावेळेला त्याची आई त्याच्या समोर आली आणि आई म्हणते, बेटे मुझे मालूम है बेटे, जंग शुरू हो गई है, तुम्हें तो जाना होगा बेटे, तुम्हें तो जाना होगा. मुझे मालूम है जंग शुरू हो गई है, तुम्हें तो जाना होगा. लेकिन बेटे जैसे ही जंग खत्म हो जाएगी तुम घर जरूर वापस आना बेटे, तुम घर जरूर वापस आना. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला काय उत्तर देतं ऐका रे. कोणी जन्म दिलाय तुम्हाला, ऐका. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईला म्हणतं, माँ जरूर घर वापस आऊंगा माँ, मुझे मालूम है जंग शुरू हो गई है, मुझे जाना होगा, लेकिन घर में तुम मेरा इंतजार कर रहे हो माँ. जैसे ही जंग खत्म हो जाएगी मैं घर जरूर वापस आऊंगा माँ, मैं घर जरूर वापस आऊंगा. एक तो इस देश का तिरंगा लहरा कर आऊंगा या उसी तिरंगा में लपेट कर आऊंगा, लेकिन घर जरूर वापस आऊंगा माँ. कारगिल युद्धातलं दुसरं बलिदान कॅप्टन विक्रम बत्रा म्हणजे तू आहेस पोरा, याची जाणीव तुला झाली पाहिजे. पोरांनो, म्हणून सांगतोय, तुम्हाला तुमची आई कळाली पाहिजे, तुम्हाला तुमचा बाप कळाला पाहिजे, तुम्हाला तुमचा धर्म कळाला पाहिजे, तुम्हाला तुमचं राष्ट्र कळालं पाहिजे. बाप आई म्हणून तू इथं आलेली आहेस ना, बाप म्हणून तू इथं आले नाहीस ना. तुझ्या काळजावरती पेरतो बघ पोरग कसं घडतं. शब्दाने संस्कार कधीच लावायचे नसतात ग. संस्कार लेकरांच्या समोर उभे करायचे असतात. माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. लक्षात घे, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं. ऐका, आईला आई पण कधी येतं, बापाला बाप पण कधी येतं. आईला आई पण कधी येतं, बापाला बाप पण कधी येतं. आईला आई पण कधी येतं आणि बापाला बाप पण कधी येतं. पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं. या स्वराज्याला राजा नव्हता. आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं, या स्वराज्याला राजा मिळालेला होता आणि माझ्या राजाचा, छत्रपती शिवाजी राजाचा राज्याभिषेक सुरू होता. ऐका पोरानो, आणि आज तुम्हाला काय करायचं याची जाणीव तुम्हाला करून देतो बघ. पोरा,
पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं. त्या स्वराज्याला राजा मिळालेला होता. राजाचा राज्याभिषेक सुरू होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा छत्रपती शिवाजी राजा बसलेला होता. मस्तकी चिरेटोप होता, कमरेला तलवार होती, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हवाग ब्रह्मांडाचा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती आऊची जाऊ बसलेली होती आणि आपल्या लेकराला डोळं भरून बघत होती. समोरच्या सिंहासनावरती आऊची जाऊ बसलेली होती आणि आपल्या लेकराला डोळं भरून बघत होती. आपल्या लेकराला डोळं भरून बघत होते. आपल्या लेकराला डोळं भरून बघत होती. आऊजी जाऊचा ऊर भरून आला. आऊजी जाऊचा ऊर भरून आला. आऊजी जाऊच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले. आऊजी जाऊचा ऊर भरून आला. आऊजी जाऊच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले. मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागले. याच लेकराला मी जन्म दिला. याच लेकराला मी जन्म दिला. याच लेकराला मी जन्म दिला आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरू 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलं. आऊजी जाऊचा ऊर भरून आला. डोळ्यातले अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागले. माझे आऊजी जाऊ उठल्या. माझे आऊजी जाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या. माझे आऊजी जाऊ आपल्या सिंहासनावरून उठल्या. राजांच्या दिशेने माझे आऊजी जाऊ येऊ लागले. तोच माझ्या राजांनी बघितलं. आऊसाहेब काय करतायत? आऊसाहेब आमच्या दिशेने येत आहे. राजा उठला, आपल्या सिंहासनावरून उठला. पोरानं ऐका रे, पोरीनं ऐका. माझा राजा आपल्या सिंहासनावर उठला. दावत सिंहासनावरून खाली आला. पळत आऊसाहेबांच्या जवळ आला. आऊसाहेबांना मुजरा घातला आणि आपलं मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती माझ्या राजानं टेकवलं. राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊसाहेबांच्या चरणावरती पडत होतं आणि आऊसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या कानावरती पडत होतं. आणि माझा राजा आपल्या आईला म्हणतो, आऊसाहेब आपण काही न केलं. आऊसाहेब आपण काही न केलं. आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो. आऊसाहेब आपण काही न केलं. त्यावेळेला माझे आऊसाहेब राजांना मिठीत घेत म्हणते, राज एक मागणं आहे. राज मागू का? राजा एक मागणं आहे. राज मागू का? राज माझ्या राजानं हंबरडा फोडला. आऊसाहेब 9 महिने 9 दिवस आपण आम्हास उदरात ठेवलं नसतं आणि आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. आऊसाहेब फक्त आपल्यामुळं हा राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलाय. हुकूम करा, काय हवं आऊसाहेब? आपल्याला काय हवं? त्यावेळेला माझे आऊसाहेब राजांच्या गालावरून हात फिरवत म्हणते, राज एकच मागणं आहे. राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही. आऊसाहेब जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊसाहेब पुत्र व्हावा ऐसा गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरानं आईची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, आई बापाला तुम्हाला जन्म दिलेलाय. आई बापाच्या कष्टाचं पान फेडण्याची हीच ती वेळ आहे. पोरानं उठा स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढं मोठं व्हा. पोरानं तुमच्या आईनं तुमच्या घरावरून हात फिरवत तुम्हाला म्हटलं पाहिजे, पोरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. पोरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ पोरा. हजारोच्या संख्येनं इथं जमलेला आहात ना, तर ऐक, आज घरी पळत जा पोरा. हे बघ, आज घरी पळत जा आणि तुझ्या आईला दुसरा प्रश्न विचारत. त्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप.
त्या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे तुझी आई. हे बघ पोरा, कुठलं पुस्तक वाचून आलो नाही बघ. आणि पुस्तकातला हा प्रश्न तुला मी सांगत नाही बघ. रोज जवळजवळ 4-5 हजार लेकरं, 4-5 हजार माता पालकांच्या पिता पालकांच्या नजरेमध्ये नजर घालतोय बघ मी. तिथं मला मिळाला बघ हा प्रश्न. आणि हा प्रश्न आज तुला सांगतो बघ. आज घरी जायचं बघ. वसंत हंकरे आला फक्त मनोरंजन करून गेला, आम्हाला खूप हसवून गेला. नाही 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 नाही, हसणं म्हणजे आनंदाची व्याख्या नाही बघ. आनंदी जीवन कधी होतं त्याची जाणीव तुला करून देतो बघ माते. बघ पोराला, आज तुझं वय किती पण असू दे बघ, 15 असू दे, 20 असू दे, 25 असू दे, 40 असू दे, तुझी आई घरात आहे ना, तर पळत पळत आज आईकडे जायचं आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आई आई माझं वय 25 वर्ष आहे. आई माझं वय 25 वर्ष आहे आई. आणि जेव्हा मी 1 वर्षाची होते ना ग आई, म्हणजे जवळजवळ 23-24 वर्षापूर्वी आई, तू महिन्यातून 4-4 वेळेला तुझ्या माहेरी जात होतीस आई. आई मी ज्या वेळेला 1 वर्षाची होते म्हणजे 25 वर्षापूर्वी आई, तू महिन्यातून 4-4 वेळेला तुझ्या माहेरी जात होतीस आई. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला, तुझं माहेरचं घर बघायला. आई महिन्यातून आई 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. माझं वय 1 वर्षाचं होतं. माझं वय 1 वर्षाचं होतं आई. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत आई तू मला घेऊन जात होतीस तुझ्या माहेरी. हो आई, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, माझं आजोळचं घर मला दाखवण्यासाठी आई मला सुद्धा घेऊन जात होतीस आई. पण आता 25 वर्ष उलटून गेली आई, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई. का ग आई? 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला माहेरी जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा माहेरी जात नाही. का ग आई? पोरीनो, आईला फक्त हा प्रश्न विचारा. तिच्या डोळ्यामध्ये टच्च करून पाणी येईल. पोरानो, तिच्या डोळ्यामध्ये टच्च करून पाणी येईल. कारण जसा तुझा जन्म झाला, तिनं तिच्या सुखाला आग लावली बघ, ती फक्त तुझ्यासाठी जगू लागली पोरा. पोरा, तिच्या अनंत वेदना तिनं आतमध्ये दाबून टाकल्या आणि फक्त आपलं लेकरू, माझी पोरगी, माझ्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती यांच्यासाठी ती माऊली जगू लागली बघ. त्या आईला फक्त प्रश्न विचार, त्या आईचा ऊर भरून येईल. पोरा, त्या आईचा ऊर भरून येईल आणि ती आई तुला कडकडून मिठी मारत म्हणाल, खराय पोरा, खराय. पोरा, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते पाक. माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. ज्या घरामध्ये मी लहानपणी फुलपाखरासारखी बागडत होते, त्या घराला बघायला 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होते. तुझं वय 1 वर्षाचं होतं. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला घेऊन जात होते तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. माहेरचं घर तुला दाखवण्यासाठी जात होते बघ मी. तुला सुद्धा घेऊन जात होते. पण आता वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही. कारण वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही पोरा. 25 वर्षापूर्वी जेव्हा मी एसटीतून खाली उतरत होते, 25 वर्षापूर्वी मी एसटीतून जेव्हा खाली उतरत होते, घराच्या दिशेने धावत होते बघ. कधी एकदाचं घर जवळ येतंय, कधी एकदाची आई समोर येते, आईला मी कडकडून मिठी मारते, बापाच्या गळ्यामध्ये मी कधी एकदाची पडते.
इष्टीतून उतरल्यानंतर मी घराच्या दिशेने धावत होते बघ आणि घर जसं माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं घर जसं माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं हरणासारखी पावलं मी उचलत होते बघ हरणासारखी पावलं मी उचलत होते कधी एकदाच्या आईच्या गळ्यात पडते कधी एकदाच्या बापाच्या गळ्यात पडते कधी एकदाची घरामध्ये शिरते आणि माझ्या त्या बालपणीच्या वस्तूंना हात लावून ढळा मी रडते हे पोरा मी हरणासारखी पावलं उचलत होती आणि माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर बघायचं आणि त्या घराच्या अगोदर मला घराचं अंगण दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं पोरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं आणि अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे माझा बाप घरामध्ये आहे कारण माझं बालपण तसंच गेलं पोरी माझं बालपण तसंच गेलं ग हे पोरी तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून घरी मी येत होते ना ग तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते ना पोरी हे पोरी बापाचं चप्पल अंगणात बघितलं की मी पळत 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 घरात शिरत होतो बघ आणि बापाला म्हणत होते आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा 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 मला उद्या हे पाहिजे आबा 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 मला उद्या ते पाहिजे आबा माझा बाप मला जवळ घ्यायचा पोरी आणि मला म्हणायचा अगं सकाळची शाळेला गेले भूक लागली असेल पोरी काहीतरी खाऊन तरी घे की घे काहीतरी खाऊन तरी घे लग्न झालं सासरी गेले सासरवरून जेव्हा माहेरी आले तिथून खाली उतरले की धावत धावत मी घराच्या दिशेने धावत होते घराच्या अगोदर मला माझ्या घराचं अंगण दिसायचं अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक देत होते आबा आणि मग जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून बाहेर यायचा पोरी माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच मला माझ्या कानामध्ये माझा बाप विचारायचा पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना का पोरी तेव्हा मी माझ्या बापाला मिठी मारत सांगत होते आबा सगळं काही ठीक आहे आबा तुमची आठवण आली म्हणून आले आबा तुमची आठवण आली म्हणून आले हातातल्या पिशव्या घेत लहान मुलासारखा माझा बाप अंगणातून माझ्या आईला हाक द्यायचा अगं ऐकलंस का ग पोर आले की आपली मग जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची हातामध्ये एक तांब्या दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा मला जवळ बोलवायची भाकरीचा तुकडा तांब्यामध्ये बुडवायची माझ्यावरून ओवाळायची तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला हळूच म्हणायची पोरी गाल पुढं कर की ग आणि मग मी गाल पुढं केलं की आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडायची आणि मला म्हणायची पोरे चल की ग घरात पोरे चल की ग घरात पोरी 25 वर्षानंतर आता वर्षातून एकदा जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना ग पोरी घर तेच आहे अंगणही तेच आहे ए पोरी 25 वर्षानंतर जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना ग पोरी घर तेच आहे अंगण सुद्धा तेच आहे पोरी पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही अंगणातून जरी मी आता हाक दिली आबा तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप आता उठून बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही आणि माझ्या कानात मला आता हळूच विचारत नाही पोरी कशी आहेस ग पोरी कशी आहेस कशी आहेस ग पोरी कशी आहेस कशी आहेस ग पोरी माझा बाप आता अंगणातून माझ्या आईला हाक देत नाही माझा बाप आता अंगणातून माझ्या आईला हाक देत नाही आईच्या हातातला आता तांब्या मला दिसत नाही भाकरीचा तुकडा सुद्धा आता दिसत नाही आणि आईची बोट आता माझ्या गालावरून फिरत नाही पोरी माझ्या गालावरून फिरत नाही पोरी माझ्या गालावरून फिरत नाही पोरी
2 पाऊलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पाऊलं उचलून जेव्हा मी घरामध्ये प्रवेश करते ना ग, भिंतीवरती बापाचा फोटो दिसतो, काळीज माझं चर्र करतं बघ पोरी, काळीज माझं चर्र करतं. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेतला असता तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या मुखानं जर बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. पुरे आज लाखो रुपये आहेत ग तुझ्या बापाकडे आणि माझ्याकडे. अखंड शहराला पंचपक्वानाचं जेवण आम्ही घालू शकतो बघ पुरी, पण एखादा घास जर मी माझ्या बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशीस तू पोरी, पोरी कशीस. आला श्वास गेला श्वास जेव्हा तुझा रतंतरा, आला श्वास गेला श्वास जेव्हा तुझा रतंतरा, जगण मरण एका श्वासाचा अंतर. पोरानो आजच्या या विचार मंचावरून मी तुला सांगते बघ पोरा, हे बघ, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावरती प्रेम करा पोरानो. एकदा का श्वास निघून गेला फोटोवरचा बाप खाली येऊन तुला मिठी नाही मारणार पोरा. फोटोवरचा बाप तुला कपड्याच्या दुकानात नाही घेऊन जाणार पोरा. हे बघ ए पोरी, उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, उद्या करोडो रुपये कमावशील. पण ते करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस आणि ते करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस तरी तो तिरुपती आणि तो शिर्डीचा साईबाबा तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार बघ. म्हणून पोरा सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरी. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझं एकच मंदिर आहे, ज्या मंदिराचं नाव शाळा आहे पोरी, ज्या मंदिराचं नाव शाळा आहे. बघ मन मनगट आणि बुद्धी हेच माझ्या स्वामीजींनी सांगितलं पोरानं. पण पोरानं तुम्हाला हेच कळणं झालंय. जग सगळं तुम्ही मुठीमध्ये घेतलं पोरानं, जग सगळं तुम्ही मुठीमध्ये घेतलं, हे सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं. पण ज्या आई बापानं तुम्हाला जग दाखवलं त्या आई बापाला मात्र पायाखाली घेण्यासाठी या 21व्या शतकामध्ये तुम्ही तयार झाला पोरानं. हे पोरा पोरा, हे तुला अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय माहितीये पोरा? हे कोणता हिरो कोणत्या हिरोईन बरोबर लग्न करणार हे तुला माहिती आहे? कोणता हिरो कोणत्या हिरोईन बरोबर लग्न करणार हे तुला माहिती आहे पोरा? कोणत्या हिरोईनचं कोणत्या हिरोईन बरोबर प्रेम आहे हे तुला माहिती आहे पोरा? कुठल्या क्रिकेट टीमनं किती रना काढल्या, कोणी कसा बॉल टाकला, कोणी कशी बॅटिंग केली, हे सगळं तुला माहिती आहे पोरा. हे पोरा, पण माझा बाप माझ्यासाठी पावसामध्ये भिजला, माझा बाप माझ्यासाठी उन्हामध्ये तापला, माझा बाप माझ्यासाठी थंडीमध्ये कुडकुडला, माझा बाप माझ्यासाठी उपाशी राहिला पण मला पोट भरून अन्न खायला घातलं, माझा बाप माझ्यासाठी नागडा उघडा राहिला पण माझ्या अंगावर चांगला कपडा चढवला. हा बाप मात्र पोरा तू विसरून गेलास पोरा. हा बाप मात्र तू विसरून गेलास. हे बघ, या 21व्या शतकामध्ये पोरानं तुम्ही सगळं जग मुठीत घेतलं. 2च मिनिटात 10 मिनिटात व्याख्यान संपलं तर नीट ऐकून घ्यायचं रे. आम्ही नालायक निघालो, आम्ही उरपाट्या काळजाचं निघालो. वाघ या
21व्या शतकामध्ये पोरानो सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं. तुझ्या हातामध्ये सोशल मीडिया आला, तुझ्या हातामध्ये विज्ञान आलं, तुझ्या हातामध्ये मोबाईल आला, फेसबुक आला, इंटरनेट आलं, इंस्टा आलं, युट्यूब आलं, सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं. 7 समुद्रा पलीकडे अमेरिकेत काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ. मुंबईमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ. तुझा मित्र एखाद्या शहरामध्ये राहत असेल, त्याची आठवण आली तर व्हिडिओ कॉल लगेच करतेस बघ. आपल्या मैत्रिणीशी तासन तास गप्पा मारतेस बघ. पोरी 21व्या शतकामध्ये लेकरानं तुम्ही सगळं जग मुठीत घेतलं. पण पोरी, काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता आणि तो 102 ताप अंगावर काढत त्या माऊलीनं मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला. पोरानं ही आई मात्र तुम्ही विसरत चालला. त्या माऊलीच्या अंगात 102 ताप असतो तरी सुद्धा ती माऊली उठते आणि तुला डबा करून देते. कारण तिला कळतं जर आज मी डबा नाही करून दिला माझ्या लेकराला तर दिवसभर माझं लेकरू दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल. म्हणून ती माऊली पोरानो, म्हणून ती माऊली सकाळी उठते 102 ताप अंगावर झेलत साला तुला डबा करून देते. ही आई मात्र तुम्ही विसरू लागला. पोरी, काल रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता. माझ्या बापाची कंबर दुखत होती, माझ्या बापाचं डोकं दुखत होतं, माझ्या बापाला भयानक ताप आलेला होता. काल रात्रभर माझा बाप झोपला नाही, पण सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामाला गेला. हा बाप मात्र पोरीनो तुम्ही विसरत चालला 21व्या शतकामध्ये. पोरीनो, हा बाप मात्र तुम्ही विसरत चालला. काळामध्ये जीवन जगतोय पोरीनो. देवळातला देव मेला अंतरीचा जाधवा रे. ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवलंय बघ पोरी. काही करू नकोस बघ, सोपं काम सांगतो बघ, तेवढं जमत असेल बघ कर बघ. हे बघ, एक सोपं काम तुला सांगतो बघ पोरी, सोपं काम. हे पोरा, तुझं वय आज किती पण असू दे, आहे ना आई आणि बाप, तर एवढं काम करून बघ. हे बघ, आई बापामुळे हे शरीर मिळालं बघ आपल्याला. आई बापामुळं हे शरीर आपल्याला मिळालं बघ. आई बापामुळे हे शरीर आपल्याला मिळालं बघ. हे बघ पोरे, त्या शरीराची ओंजळ करून फक्त आयुष्यभर आई बापाकडे भीक मागितली. हे दे ते दे ते दे ते दे, नाही दिलं तर सरळ सरळ आई बापाच्या तोंडावर आम्ही आई बापाला म्हणालो काय उपकार केला काय? आम्हाला मोठं करून, आम्हाला शिकवून, आम्हाला पैसा घालून काय उपकार केला काय? सर्र मेणबत्ती सारखा बाप जाळला बघ. बाप जाळला साला, ज्या पोराला जन्म दिला ते पोरगा असं बोलतं. पोरी, आज एक काम करायचं बघ, काही काम करायचं नाही बघ. हे बघ, याच ओंजळीनं आज आई बापाला काय मागायचं नाही. या ओंजळीमध्ये थोडस 2-4 रुपयाचं खोबरेल तेल घ्यायचं बघ. आणि बघ, दिवसभर तुझ्या ताटामध्ये 2 वेळचं अन्न यावं म्हणून सकाळी 7 पासून रात्री 7 पर्यंत जो बाप झिजत असतो ना बाहेर, तो बाप येऊन झोपलेला असतो बघ कुठल्या तरी कोपऱ्यात. फक्त उठायचं बघ, ओंजळीमध्ये खोबरेल तेल घ्यायचं, बापाला न सांगता त्याच्या उशाला बसायचं आणि ते ओंजळीतलं खोबरेल तेल बापाच्या डोक्यावरती टाकायचं आणि या हातानं फक्त बापाचं डोकं घासायला सुरुवात करायची. झोपलेला बाप उठून तुला मिठी मॉडेल आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या चेहऱ्यावरती आणि तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल. पोरा, बाप, इथून एवढ्या लांब तिरुपतीला जाऊन केस मुंडन करायची गरज नाही रे. चालत त्या शिर्डी बाबाला जाण्याची गरज नाही बघ. घरामध्ये बाप नावाचा जो देव आहे ना ग, त्या बापाची सेवा कर, तेव्हा तो मंदिरातला देव तुला पावल बघे. पोरीनो, त्या देवांना आम्ही जपलं, पण साला देवासारखं आम्हाला वाढवलं आणि जपलं आणि आमची काळजी केली. तो देव माणूस मात्र वृद्धाश्रमामध्ये खितपत पडू लागला. पोरानो, काय चाललंय? 10च मिनिटं पाहिजे तुझ्या आयुष्यातली, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. 10 मिनिटात संपलं व्याख्यान आहे. प्रत्येक गोष्टीला उदाहरण आहे बघ. हा, उगाच काहीतरी बोलत नाही. हे बाप, 9 वर्षाचे संभाजीराजे नीट ऐकून घ्यायचं. इथं आयनो आणि इथं बापानं नीट ऐकून घ्यायचं.
आणि तुमची काय चूक आहे आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. हे बघ, छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबाच्या भेटीस गेलेले होते बघ. 50वा औरंगजेबाचा वाढदिवस होता. हा इतिहास मी तुला सांगत नाही, तुला माहिती आहे बघ. आणि औरंगजेबाची भेट म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूची भेट. आणि आपल्या बापाबरोबर 9 वर्षाचं पोरग आहे बघ. 9 वर्षाचं पोरग बापाचं मनगट पकडून गेलेलं होतं बघ. हे बघ, 9 वर्षाचा पोरगा बापाचं मनगट पकडून गेलेला होता बघ औरंगजेबाच्या दरबारामध्ये. आणि तिथं छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली बघ. 5000चा पहारा अवतीभोवती बसवला आणि छत्रपती शिवाजीराजांना कैद झाले. तेव्हा फक्त 9 वर्षाचे संभाजीराजे, नीट ऐक, फक्त 9 वर्षाचे संभाजीराजे खचले नाहीत, यत्किंचितही खचले नाहीत. हे बघ, संभाजीराजांनी काय केलं असेल? औरंगजेबाच्या दरबारामध्ये वाघासारखी आपली चाल सुरूच ठेवली बघ. आणि एक दिवस औरंगजेब आणि संभाजीराजे तालमीमध्ये बसलेले आहेत, तालमीमध्ये. आणि औरंगजेब संभाजीराजांच्याकडे बघत आहो. संभाजीराजास म्हणतात, संभा हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में, संभा हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में, बहुत कसरत करते हो, महाराष्ट्र के मिट्टी में कुश्तियां खेलते हो, तो एक कुश्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. 9 वर्षाचे संभाजीराजे भिले नाही. तालमीतल्या आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घालतात संभाजीराजे. आणि तीच नजर पुन्हा औरंगजेबाच्या नजरेत घालत माझा संभाजीराजा औरंगजेबास म्हणतो, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीत नाही, मी कुस्ती कोणाशी करणार रपट्या. 9 वर्षाचं पोरग, हा 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 हा. आपली 9 वर्षाची कार्टी. मातांनो, तुझं वय किती ग? 14. तुझं 12. किती जोर मारतीस? जोर जोर नाही. तुझं वय किती? 12. तुझं कार्ट्या 12. किती जोर मारतोस? नाही नाही, तू पण. काका, मी जोर नसती मारत, मी फेरेन लवली लावून ना, मी फिरत असती. ही पोरं 1000 पोरं काढायची, 10 किलोमीटर पळवायची रस्त्यानं. त्यातली 100 पोरच पळतील, 900 पोरं बाद. लिहून घ्यायचं, आकडा कमी येणार नाही. ही पोरं मोबाईल घेऊन संडासात बसायला लागले. आणि आईला लय कौतुक, मापसा गाण्या, मला कळत नाही तेवढं गाण्याला कळतं. नवसाचा गाण्या, तुला नवस फेडायला लावतील नाही बघ, माझा शब्द. संडासात मोबाईल घेऊन बसायला लागले, तिथं गेम खेळतात ही कार्टी. आणि संडासात मित्राला शुभ सकाळ पाठवतात. संडासात शुभ सकाळ असतं. तुझा बाप 5-5 बादल्या पाणी ओततो तरी वाद जात नाही. आणि तू संडासात शुभ सकाळ काही चंदन खाऊन झोपतो का रे तू? हा, बर, ज्या कार्ट्याला शुभ सकाळ पाठवताय ते कार्ट त्याच्यावरच दुसऱ्या संडासात त्याला आवाज येतो, टॉईंग. कुठनं आला? मोबाईल मधनं आला. मित्रानं शुभ सकाळ पाठवले, लगेच हे खाली लिहितंय शुभ सकाळ. आणि त्याच्या खाली लिहितंय काय करतोयस, कशाला सांगताय हे भोंगळा बसलोय. हे त्याच्या खाली लिहितंय नाश्ता चाललाय. कुठं रे कार्ट्या? काय माताना, 1-1 वर्षाच्या पोराच्या हातात तुम्ही मोबाईल द्यायला लागला? 1-1 वर्षाच्या. आणि जर विचारलं का देतेस तर काय खातच नाही, मोबाईल शिवाय ते अन्नच घेत नाही. तोंडात थोबाड दे की त्याला, थोबाड दे की त्याला. हा, काय लाड केलाय? काय स्वामीजींनी सांगितलं? तू लिहून घे बघ. तुला आत्ता सांगतो बघ, इथं बसलेल्या सगळ्या मातांना आणि पालकांना एकच माझं वाक्य आयुष्यभर विसरायचं नाही बघ. तुला जर आनंदी जगायचं असेल ना, कुटुंब आनंदी करायचं असेल ना, पोराला 1 वेळ 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण तुझा पोरगा मनानं आणि शरीरानं खंबीर असलाच पाहिजे. लक्षात घे, त्याचं शरीर बुलंद असलं पाहिजे आणि तितकाच त्याचं मान खंबीर असलं पाहिजे. तरच तुझा पोरगा येणाऱ्या संकटांच्या वरती मात करायला बघ. आणि संस्कार कुठून येतात? पुस्तकातून येतात. चूक आहे. पुस्तक वाचल्यानंतर मुलांना संस्कार लागतात? नाही ग माते. संस्काराचा ज्वलांत उदाहरण तुला सांगू का?
बाग संस्काराचं ज्वलंत उदाहरण वय वर्ष 32 आहे बाग ऐकून घ्यायचं नीट प्रत्येक आईनं प्रत्येक बापानं प्रत्येक पोरानं 2 मिनिटात बाग वय वर्ष 32 आहे बाग संभाजीराजांना जखडलेला आहे बाग संभाजीराजांच्या अंगावरती जखमा आहेत बाग 39 दिवस कैद झालेले आहे संभाजीराजांना मृत्यूच्या दारामध्ये संभाजीराजा उभा आहे बाग जखमेतून रक्त टप 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 खाली गळत आहे बाग आणि बादशाह संभाजीराजांना विचारतो संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य वो हमारे चरणों में रख हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे त्यावेळेला संभाजीराजाने दिलेलं उत्तर ऐका संभाजीराजा म्हणतो वय वर्ष 32 आहे कैद झालेले आहे शरीरावरती असंख्य जखमा आहेत मनाला वेदना होत आहेत शरीरातून रक्त टप टप गळत आहे आणि मी माझ्या बापाचं स्वराज्य तू मला माझ्या बापाचं स्वराज्य मागतोयस तर ऐकून घे वय वर्ष जेव्हा 9 होता आणि माझ्या बापाला कैद झालेली होती तेव्हा तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त मी तुझ्या दरबारामध्ये आलेलो होतो त्यावेळेला जेव्हा मी माझ्या बापानं तुझ्या दरबारामध्ये प्रवेश केला तेव्हा तख्तावरती तू बसलेला होतास आणि तुझ्या शेकडो सरदारांनी मान झुकवलेली होती तेव्हा मी माझ्या बापाकडे बघत होतो महाराष्ट्राच्या मातीतून शेकडो कोस दूर असलेला माझा बाप इतर सरदारांच्या प्रमाणे लाचार होऊन आपली मान झुकवतोय का अजून काय करतोय वय वर्ष माझं नाव होतं मी माझ्या बापाकडे बघत होतो त्यावेळेला माझ्या बापानं इतर सरदारांच्या प्रमाणे आपली मान झुकवली नाही तर बादशाह तुझ्या नजरेमध्ये नजर घालत माझ्या बापानं वाघासारखी डरकाळी तुझ्या दरबारामध्ये फोडली तेव्हा वयाच्या 9व्या वर्षी मी तिथं शिकलो मृत्यूच्या दारात उभा असताना सुद्धा आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही आपला स्वाभिमान कधी विकायचा नाही आणि तोच संभाजीराजा वयाच्या 32व्या वर्षी आज मृत्यूच्या दारामध्ये उभा आहे माझ्या शरीराचे तुकडे झाले तर हा शिवपुत्र कदापि झुकणार नाही तापलेल्या सळ्या डोळ्यासमोर आल्या तुझ्या पोराच्या पायामध्ये एखादा काटा घुसला तर 2 दिवस तुझ्या डोळ्यामध्ये पाणी असतं बाग तुझं पोरगा लंगडत चालतं बाग असंख्य जखमा शरीरावरती होत्या तापलेल्या सळ्या डोळ्याजवळ आल्या पाछाला वाटला अब संभा झुकेगा त्या तापलेल्या सळ्या डोळ्याच्या आर पार गेल्या सर्र आवाज आला डोळ्याच्या खोबण्यातून फक्त काळं रक्त टपटपू लागलं संभाजीराजांची जीभ काढली जिवंत कातडी काढली नख काढली संभाजीराजांच्या देहाचे तुकडे तुकडे केले तरी सुद्धा माझा संभाजी राजा झुकला नाही आणि आपल्या बापाचा स्वराज्य शत्रूच्या चरणावरती ठेवलं नाही कारण संभाजीराजांना त्यांचा बाप कळाला होता बाप संभाजी राजांना त्यांचा बाप कळाला होता इंग्लंड मधला 8 वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला कारण बाबासाहेब सांगतात जेव्हा जेव्हा मी अभ्यासाला बसत होतो तेव्हा पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता जो बाप रात्रीच्या 2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहायचा जो बाप रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहायचा आणि रात्रीच्या 2 वाजता मला अभ्यासाला उठवून पुन्हा माझ्या पायाजवळ झोपी जायचा माझ्या बहिणींचे दागिने गहाण ठेवून मित्राकडे भीक मागून माझा बाप माझ्या हातात पुस्तक ठेवत मला म्हणायचा भीमा तुला शिकायचा आहे रे हा बाप मला पुस्तकाच्या पानावर दिसत होता हात जोडून 2च मिनिटात सांगतो मी तर थांबतो पोरानो पोरीनो तुम्हाला तुमचा बाप कळालाय का तुझ्या हातामध्ये जो मोबाईल आहे ना पोरी तो कसा आलाय तुला माहिती आहे का तुझ्या हातामध्ये पोरा हा जो मोबाईल आलाय ना आईला धमकी देतेस बघ 1 मिनिटात धमकी देतेस मला जर मोबाईल नाही मिळाला ना आणि मला जर स्कूटी नाही मिळाली ना आणि मला जर हे नाही मिळालं ना उद्या मी दिसते का बघ मी काही तर करून घेते बघ माझ्या जीवाचं भलं वाईट आईच्या पायाखालची जमीन हलते आणि कामाला गेलेला बाप रात्रीचा येतो जेवायला बसतो आणि मुखावलेला तुझा बाप 1 घास मुखामध्ये घालतो 1 घास मुखामध्ये घालतो 1 घास मुखामध्ये घालतो तुझा बाप आणि तुझी आई हळूच तुझ्या बापाला म्हणते तुझी आई हळूच तुझ्या बापाला म्हणते अहो ऐकलं का पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल
तोंडात घासलेला घास फक्त बाहेर काढता येत नाही, म्हणून तो घास कसा तर तुझा बाप गिळतो बघ. हातातला घास ताटातच टाकून भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो, तेव्हा तुझी आई म्हणते अहो जेवण तर करून घ्या. तेव्हा तुझ्या आईला तुझा बाप म्हणतो अगं जेवता कधी पण येईल, जेवता कधी पण येईल. पोरगीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पळत पळत त्याच्या मित्राकडे जातो आणि तुझा बाप त्या मित्राकडे तुझ्या मोबाईल साठी भीक मागतो. पोरी भीक. तुझ्या हातामध्ये जो मोबाईल आहे ना तो पोरी आहे नालायक कार्टे, त्यासाठी तुझा बाप त्याच्या मित्राकडे भिकाऱ्यासारखा झुकलाय बघ पोरी. भिकाऱ्यासारखा तुझा बाप झुकलाय बघ पोरी. त्या मोबाईल वरती त्या नालायक हिरो हिरोईनच्या स्क्रीन वरती फोटो ठेवतेस तू. जे हिरो हिरोईन आता लाखो करोडो रुपये आपल्या जीवावर कमवून आज माझ्या देशातल्या पोरांना सर्रास सोशल मीडियावरती सांगतात रमी खेलो रमी खेलो रमी खेलो. त्या नालायक हिरो हिरोईनचा फोटो ठेवतेस, पण जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला, जो बाप तुझ्यासाठी झुकला, त्या बापाचा फोटो ठेवायला कार्ट्यानं तुम्हाला लाज वाटते. उरपाच्या काळजाची अवलाद. बाग हात जोडून सगळ्या आई बापा समोर तुम्हाला एकच सांगतो बघ, आज नाही तर परत कधीच नाही बघ. आज इथं परिवर्तन झालं पाहिजे बघ. पोरी 10वी लायस ना पोरी, 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. 12वी लायस ना पोरा, नापास झाला तरी चालेल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन सांगतो बघ, नापास झाला तरी चालेल. पळत पळत घराकडे जाऊन बापाला सांग पप्पा खूप अभ्यास केला होता पण एक विषय गेला पप्पा आणि नापास झाले पप्पा मी. तुझा बाप काय करेल तुला आत्ताच सांगतो बघ. एक क्षणभर बापाला वाईट वाटेल पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा बाप तुला म्हणेल पोरी गेलं वर्ष तर जाऊ दे की काय, गेलं वर्ष तर जाऊ दे पोरी. बघ परत शिक, परत अभ्यासाला बस, परत परीक्षा दे. अजून एखादा गुंठा विकावा लागला तर चालेल, कर्ज काढावं लागलं तर चालेल, पण पोरी तुला शिकवल्याशिवाय तुझा हा बाप शांत बसणार नाही. पोरी आईची शपथ घेऊन सांगतो तुझा बाप नक्की असा म्हणाल. म्हणून तुला सांगतोय बघ पोरी, एक वेळ 10वीला नापास झाली तरी चालेल. पोरा एक वेळ 12वीला नापास झाला तरी चालेल. नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल. पोरा तुला नाही इंजिनियर होता आलं तरी चालेल. पोरा अगदी गावच्या माझ्या भाषेमध्ये सांगतो बघ, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरा, पण पोरे आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरा. ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी. आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. पोरी त्याचं कारण पण तुला एका मिनिटात सांगतो बघ. बघ मेल्यानंतर बापाला जाळतात, मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक आहे पोरी. हे पोरी मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत ग पोरी. पोरांनो मेल्यानंतर फक्त त्याचं निर्जीव शरीर जाळतात. पण जर पोरी तुमच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे रोज बापाची चिता घरात चढत असते पोरी. मृत्यू येत नाही म्हणून शरीर जिवंत असतं, पण मनानं तुझा बाप कणाकणानं मरत असतो आणि त्या चितेला पोरी तू रोज अग्नी देत असतेस. पोरी म्हणून आयुष्यात तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल असं कुठलंच काम पोरानो आयुष्यामध्ये कधीच करू नका. आणि म्हणून तुला सांगतो बघ, आज इथून पळत पळत घरी जायचं बघ. घरी जायचं, भूक लागलेली असेल. मगापासून 2 प्रश्न आईला विचारलेस. आता एक काम करायचं बघ, पाठीवरचं दप्तर बाजूला ठेवलं की आईकडे पळत जायचं नाही, आई मला भूक लागली. पोरानं ऐका, आज एक काम करायचं बघ, पळत पळत घरी जायचं आणि घरात बाप कुठे बघायचं. आणि 100% मी तुला लिहून देतो बघ, रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत बाप घराकडे येत नाही, कारण तुझ्या ताटामध्ये 2 वेळचं अन्न यावं म्हणून दिवसभर बाप तुझा बाहेर मेहनत करत असतो. त्या बापाची वाट बघत बसायची बाग. हे पोरा हे बाप, आणि हेच सत्य आहे मी जे काही सांगतोय ते. त्या बापाची वाट बघत बसायची बाग. आणि जसा तुझा बाप समोर येईल पोरी, दुसरं तिसरं काही करायचं नाही, कशाचाही विचार करायचा नाही बा पोरी. पळत पळत जायचं, पळत 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 जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची तुझ्या बापाच्या डोळ्यामध्ये टच्च करून पाणी आलं पाहिजे पोरी.
आणि तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग पोरी, शाळेमध्ये कोण काय बोललं का, तुझ्या बाई तुला काय बोललं का, तुझी मैत्रीण तुला काय बोलली का, पोरी आई काय तुला बोलली का, तेव्हा तुझ्या आईला सांग, तेव्हा तुझ्या आईला सांग, तेव्हा तुझ्या आईला सांग, तुझ्या आईला सांग. बापाला कडकड मिठी मारल्यानंतर बापाच्या नजरेमध्ये नजर घालून बापाला सांग, पप्पा पप्पा मला कोणी काही नाही बोललं, पप्पा पप्पा मला कोणी काही नाही बोललं, आई काही नाही बोलली, बाई काही नाही बोलल्या, माझ्या मैत्रिणी काही नाही बोलल्या, पप्पा पप्पा जेव्हा मी 2 वर्षाची होते ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 2 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा आई मला रागवली तर अंगणामध्ये मी उभे राहत होते आणि जसं तुम्ही याल पळत पळत येऊन तुमच्या गळ्यात पडत होते आणि आईची तक्रार तुमच्याकडे करत होते पप्पा, मग तुम्ही मला जवळ घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता आणि अंगणातच माझ्यासाठी घोडा होत होता पप्पा, मग मी तुमच्या पाठीवर बसत होते, माझा घोडा 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 म्हणून अंगणभर तुम्हाला फिरवत होते पप्पा. पप्पा तेव्हा मी 2 वर्षाचे होते तेव्हा मला माझा बाप कळत होता म्हणून मी मिठी मारत होते पप्पा. मी आता मोठी झाली पप्पा, मी आता कॉलेजला जाते पप्पा, पप्पा तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता पप्पा, पप्पा मला तुम्ही आता आवडत नाही पप्पा, पप्पा मला काय लागलं तर मी माझ्या आईकडे जात होते पप्पा, तुमचा तिरस्कार करत होते पप्पा, मी तुमच्या समोर येत नव्हते पप्पा, पप्पा पण आज गेले होते व्याख्यान ऐकून आले पप्पा आणि पुन्हा एकदा मला माझा बाप कळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा, मला माझा हरवलेला बाप कळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. ए पोरी जा घरी आणि बापाला कडकडून मिठी मार, कारण तुला सांगतोय बापाची किंमत नालायकाना, बापाची किंमत त्या पोराला विचार. हे बाग कधी तर जा कुठल्या तर अनाथ आश्रम मध्ये जा पोरी, हे बाग कुठे तर जा कुठल्या तर अनाथ आश्रम मध्ये जा आणि एखाद्या कोपऱ्यामध्ये हातामध्ये थाळी घेऊन, हे बाग एखाद्या कोपऱ्यामध्ये हातामध्ये थाळी घेऊन, हे बाग एखादं पोरग भात खात बसलेलं असतं बघ, त्या पोराला फक्त हळूच विचार, तुझ्या बापाचं नाव काय रे पोरा, तुझ्या बापाचं नाव काय. त्यावेळेला हातातली थाळी पोरग ते टाकून देत बघ, तोंडातला भात काढून फेकत बघ आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही, मला बाप पण नाही, माझ्या आईनं मला कधी घास भरवला नाही, माझ्या बापानं मला कधी मिठीमध्ये घेतलं नाही, मी माझ्या आई बापाच्या अंगाखांद्यावर कधीच खेळलो नाही. मला नका विचारू माझ्या आईचं नाव, मला नका विचारू माझ्या बापाचं नाव. ए पोरी बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बाग, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बाग. पोरी तुझा बाप सणासुदी दिवशी, तुझा बाप सणासुदी दिवशी जेव्हा तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरानं, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे. पोरानं ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरानं, कारण तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे. एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास पोरा, एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास तर तो महागडा कपडा ती वस्तू तुझी होते, कारण तुझ्या पाठीमागे पोरी तुझा बाप उभा आहे. आणि सणासुदीला ती कपडे घालून जेव्हा तू मिरवत असतेस ना, माझ्या बापानं शर्ट दिला, माझ्या बापानं मला बूट दिला. हे पोरीनं जेव्हा तुम्ही तुमच्या अंगावरचे नवीन कपडे घालून मिरवत असता, बिना बापाचा पोरगा, तेव्हा बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतो, तेव्हा बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतो आणि तुझ्या अंगावरची नवीन कपडे बघते आणि त्या पोराला वाटतं माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. बिना बापाचा पोरगा डोळा भरून तुमच्या अंगावरचे कपडे बघतं आणि पळत आपल्या आईकडे जातं ना आईच्या गळ्यात पडून हंबरडा फोडत ते पोरगा आपल्या आईला म्हणतं, आया
माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावरती नवीन कपडे आहे, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावरती नवीन कपडे आहे. मला ग आय, मला 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 ग आय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला, त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती आई म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. त्या पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाही, तर आईला सुद्धा माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या पोराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. हे दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत रडत असताना आई आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. का लवकर सोडून गेला तुमच्या पोराला मी एखादा नवीन शर्ट सुद्धा घेऊन देऊ शकत नाही. सण सुद्धा आला की फाटलेल्या कपड्याला शिवते, तांब्यामध्ये कोळसा घेऊन त्याच कपड्याला इस्त्री करते आणि पोराची समजूत काढत कसा तर त्याच्या अंगावर चढवते. पण पोरगं मोठं झालंय, पोराला नवीन कपडा ही जुना कपडा कळतो. का हो का इतक्यात ते पोरगं आपल्या आईला म्हणतं, आय माझा आबा मला लवकर सोडून का गेलं? आणि याचं उत्तर त्या माऊलीकडे नसतं, याचं उत्तर त्या माऊलीकडे नसतं, याचं उत्तर त्या माऊलीकडे नसतं. हे उडतात फक्त दोघांच्या डोळ्यातले अश्रू, उडतात फक्त दोघांच्या डोळ्यातले अश्रू. आणि आसमंतामध्ये विलीन होणारे ते दोघांचे हंबरडे. म्हणून सांगतोय पुरी, हे पुरी, हे पुरी, बापाची किंमत. बाप हा नटून थटून इथं बाप बसलेला आहे ना पोरीनो, या बापाला बघायचं नाही, हे त्याचं फसवं रूप आहे बघ. पुरी शाळेमध्ये तुझी फी भरायला येतो ना, तेव्हा बापाला बघायचं नाही, हे त्याचं फसवं रूप आहे बघ पोरी. बापाला कधी बघायचं? रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं पोरीनो, आणि जिथं बाप झोपलेला असतो तिथं जायचं, झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो. साला त्याचं नाव बाप आहे बघ, त्याचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सहरा की स्वतःला, अहो अंगावरच्या अंडर पॅन्टा फाटले की हो घ्या की एखाद्या दुसऱ्या 2 नवी. तेव्हा तुझा बाप म्हणतो गप गा, पोरगीचं शिक्षण आहे, पोराचं शिक्षण आहे गा, तुला लाज वाटत असेल तर वाळत आतमध्ये टाकत जा. शेवटी तुझी आई जाते शहरामध्ये, बापाला 2-4 अंडर पॅन्ट बनेन घेऊन येते ग पोरी, तेव्हा तो अंगावर घालतो पोरी. हे पोरी बाग 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे बघ. 5 मिनिटामध्ये व्याख्यान संपवतो बघ. 20 वर्ष तुझ्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे बघ पोरी. हे पोरी, आणि जेव्हा तुझं लग्न ठरतं ना ग पोरी, हे पोरी जेव्हा तुझं लग्न ठरतं ना ग, हे सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. हे जावई चांगला मिळाला, पाहुणे चांगले मिळाले, खानदान चांगलं मिळालं, पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप लई रडत असतो पोरी. रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप लई रडत असतो, कारण तुझ्या बापाला कळतं 20 वर्ष जे पाखरू या हातावरती जपलेलं आहे ते पाखरू काही दिवसातच भरून करून उडून निघून जाणार आहे. हे पोरी तरी सुद्धा तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आला तर आईला रागवत असतो बघ. हे रडायचं नाही बघ, काही दिवसाचीच पोरगी आपल्या घरामध्ये आहे, रडायचं नाही बघ, तिला हसत हसत पाठवायचं. हे बघ पोरी, तुझी लग्नपत्रिका छापून येते बघ. हे पोरी, तुझी लग्नपत्रिका छापून येते बघ, आणि लग्नपत्रिका पाहुण्यांना द्यायला सगळ्यात पुढे तुझा बाप असतो बघ. हे बघ, आनंद यातना आतमध्ये असतात, आनंद वेदना आतमध्ये असतात, पण हसत 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 तुझा बाप पाहुण्यांना लग्नपत्रिका द्यायला जातो बघ. हे यायचं, माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं, हे 2 दिवस अगोदरच यायचं, सहकुटुंब सहपरिवार यायचं, 2 दिवस अगोदरच यायचं. हे बघ, हसत हसत लग्नपत्रिका देतो बघ, आणि जसा पाठमोरा होतो ग हंबरडा फोडत घराकडे पडत येतो, कारण लग्नपत्रिकेवरची तारीख आणि वेळ त्याला ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार बाबा. हे पूर्वी 12:30 तांदूळ असतं, सगळ्यांनी ऐकावं. हा बाप आम्हाला कधीच कळाला नाही, ही आई आम्हाला कधीच कळाली नाही. चला आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, पण या राष्ट्रामध्ये आज हे वृद्धाश्रम जिवंत राहिले. वाघासारखा बाप मान कुत्र्यासारखे खाली घालून पोरीनं सरळ जाताना आत्महत्या करता. त्या बापाला काय वाटत असेल हरामखोरानं, त्या बापाला काय वाटत असेल ज्या पोराला मी जन्म दिला त्याच पोराच्या देहाला मी आता अग्नी देतोय. त्या बापाला काय वाटत असेल नालायक करत्यानं. हे पोरी 12:30
तांदळाचं तांदूळ असतं बघ, ते बघ नटून थटून लग्नाच्या बावल्यावरती नवऱ्याबरोबर उभी असतेस बघ, एकदम आनंदामध्ये असतेस बघ, पण बापाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या असतात, पण तो कुणालाच दाखवत नसतो बघ, हसत हसत फिरत असतो बघ. मंगलाष्टका संपतात बघ, वाजंत्री जोर जोरात वाजवत असतात बघ, मंगलाष्टका संपतात बघ, वाजंत्री जोर जोरात वाजवत असतात बघ. ए बघ, आणि तुला आशीर्वाद द्यायला प्रत्येक जण लग्नाच्या बाहुल्यावर येत असतो, प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो, तू सुद्धा आशीर्वाद घेत असतेस. आणि पोरी त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ, आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत असतो, सगळ्यांना जेवण वाढत असतो. जेवा अगदी आनंदानं जेव्हा पोट भरून जेव्हा पोरांनो ताटात काय शिल्लक ठेवू नका, पाहिजे तर लाडू घरला घेऊन जावा, तुमच्या दिदीचं लग्न झालंय. आनंदानं बाप जगत असतो बघ, आनंद वेदना आतमध्ये असतात. बापाला माहित असतं 2-3 तासात आता काय होणार आहे, तरी सुद्धा जोर जोरात हसत असतो बघ. आणि होतं काय तुला सांगतो बघ, बघता 3 वाजतात पोरी, बघता 3 वाजतात आणि लग्नाच्या बाहुल्यावरून बघता 3 वाजतात आणि लग्नाच्या भावल्यावरून तू नवऱ्याचा हात धरून जशी खाली येतेस ना पोरी, तुझ्यासाठी पहिला हंबरडा लग्न मंडपात तुझी आई फोडते बघ, जोराचा हंबरडा फोडते. पोरी 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं ज्या बापानं तुला जपलं, तो बाप आणि मी आता एका कोपऱ्यात उभं राहायचं परक्यासारखं, आणि आमच्या समोरून आता निघून जाशील की ग पोरी, आमच्या समोरून आता निघून जाशील की ग. आज घरी जाऊ कशी पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. मम्मी करत माझ्या माग धावणार माझं लेकरू आज मला घरात दिसायचं नाही की ग. आज कोणाला सांगू तुझा बाप माझ्या बरोबर भांडण करून गेलाय, माझ्यावर भांडण करून गेला की मग बाहेर काहीच खात नाही, त्याला बोलव, त्याला काहीतरी खायला घालूया. आज कोणाला सांगू तुझ्या भावाचा थोडासा अभ्यास घे. पोरी तुझी आई रडत असते बघ, आणि तू पण आईच्या वेळात पडून हंबरडा पडून रडत असते, तर इतक्या तुझा 9वीचा भाव तुला हळूच म्हणतो, दीदी आता परत कधी येणार ग. आणि याचं उत्तर तुझ्याकडे नसताना हंबरडा फोडत भावाच्या गळ्यात पडत म्हणतेस, या लग्न मंडपात तांदूळ पडेपर्यंत मला आई बाप कळाला नव्हता, पण आता आई बापाला सोडताना मात्र मला माझी आई कळाली, मला माझा बाप कळाला. हे पोरा तू नको आई बापाशी असं वागू. सगळा मंडप रडत असतो बघ, तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात, आणि त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत फिरत असतो. पोरी पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय, कोणी रडायचं नाही, चला माझ्या पोरगीचा नवीन आयुष्य, कोणी रडायचं नाही. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुला घेऊन जातो, गाडीचा दरवाजा उघडतो, गाडीमध्ये तुम्हा दोघांना टाकतो, म्हणतो चल जा, रडायचं नाही, चल जा. तुझी गाडी निघून जाते, तुला असं वाटतं माझा बाप असाच आहे, लहानपणापासून मला बंधनात ठेवलं, हे करू नको ते करू नको, सुट्टीचं कॉलेजलाच का गेलीस, मोबाईल मध्येच काय बघितलंस, आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली, सगळं लग्न मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, तुझा बाप रडला पोरी, पण तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी एक थांबतो बघ पोरी. तुला अर्धाच सिनेमा माहित आहे, दुसरा सिनेमा कधी कोणी तुला सांगितला नाही, आणि तू पण बघण्याचा कधी प्रयत्न केला नाहीस पोरी. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते पोरी, तुझा बाप त्या लग्न मंडपात परत येतो बघ, तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये परत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवतो, इकडे ये रे बाबा, इकडे ये, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए जेवणवाल्या तुझं किती पैसे, लय झाक जेवण केलं होतं, ए बोट चाटत सगळी जेवत होती, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, तुझं किती पैसे आजच घे. ए वाजंत्रीवाल्या तुला 100 रुपये जास्त बघ, ए वाजंत्रीवाल्या तुला 100 रुपये जास्त बघ, तुझा किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए पोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी
भिकारी होतो पुरी, भिकारी होतो. आणि 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशीवली करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून आईचा खांदा जो ओला करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून काढतो, त्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो, त्या ओढणीचा मुका घे, ती ओढणी उशाला घेऊन लहान मुलासारखा रात्रभर जो हंबरडा फोडतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. हे पुरी शेवटचा प्रश्न कुणी हालायचं नाही. अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का तू नालायक हरामखोर उरपाट्या काळजाची तुझी अवलाद. अशा बापासमोर व्यसन करून जाणार आहेस का तू नालायका. एक पुरीनं जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला, जो बाप तुझ्यासाठी उघडा राहिला, त्या बापाच्या तोंडावर पच्च करून थुकायला लागलीस तू कार्टे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातला रोज एक बाप पोलीस स्टेशनला उभा असतो. असा पोलीस स्टेशनला बरं बघ आणि नीट ऐक आणि बघ मला. तुला धर्म तुझा कळना, तुला राष्ट्र तुझं कळना, तुला आई कळना, तुला बाप कळना, नागवा नाच चालवला असतो. महाराष्ट्रातला प्रत्येक बाप, महाराष्ट्रातला प्रत्येक बाप पोलीस स्टेशनला असा उभा असतो, पोलिसांना सांगत असतो साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले, 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेले आणि साहेब घरीच परत आली नाही साहेब. साहेब कुठे गेली साहेब. तिची आईला अजून काय खाल्लं नाही साहेब. काही तासात तिची आई टाचा घासून मरेल साहेब. साहेब गावामध्ये मान उंच करून फिरत होतो पण कुत्र्यासारखी लाचार मान खाली घालून गल्ली बोळातून सगळ्यांचे तोंड चुकवत साहेब मी पोलीस स्टेशनला येतोय. जो तो माझ्याकडे बोट करून दाखवतोय याचीच पोरगी गेली, याचीच पोरगी गेली. साहेब मी जगू कसा साहेब. काय वाटेल ते करा, तिला शोधून काढा साहेब. मग आमदार तिथं जातो, खासदार तिथं जातो, मंत्री महोदय तिथं जातात, पण पोरी तू कुणाला दात देत नाहीस का पोरी. हे बघ ए पोरी नालायक हरामखोर. पोलीस स्टेशनला जेव्हा तुला हजर केलं जातं तुझ्या बापाला फोन जातो, बापाला फोन जातो, बापाला फोन जातो, बापाला फोन जातो, बापाला फोन जातो. या तुमची पोरगी सापडली. बाप पळत पळत येतो. तुझी आई सांगते जावं हो आपल्या पोरगीला आपल्या लेकराला घेऊन या, तिला काही रागवू नका. बाप पोलीस स्टेशनला येतो, डोका पडतो, डोका पडतो. पोरी आमचं काही चुकलं असलं तर माफ कर, पण घरला चल, तुझी आई मरल बघ, घरला चल. तेव्हा हरामखोर नालायक त्या बापाकडे बघत पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. या माणसाला ओळखत नाही म्हणून सांगतेस नालायक. जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला, जो बाप तुझ्यासाठी उघडा राहिला, त्या बापाला पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही. कोणतर तुझ्या आयुष्यामध्ये येतो साला कुठला कुत्रा हरामखोर, तुझ्यापेक्षा वयानं मोठा, कॉलेजला म्हणून जातेस आणि कॉलेजला न जाता त्याच्या गाडीवर बसून धिंगाणा घालतेस. तुला कॅडबरीचं चॉकलेट काय देतो, तुझ्या फोनवर बॅलन्स काय मारतो, तुला एखादा ड्रेस काय देतो आणि 20 वर्ष जेव्हा आपण तळहाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाच्या तोंडावर पच करून थुकून तुला तो प्रिय वाटतो. हे नालायक हरामखोर. आणि वर पोलिसांना सांगतेस या माणसापासून आम्हाला धोका आहे म्हणून आणि बापावर केस दाखल करून निघून जातेस. हे नालायक अवलादी. तुला तुझा बाप कळाला नाही का ग. हे सोडून जाताना तुझा नागडा राहिलेला बाप तुला दिसला नाही का ग. हे कारटे तुला मारायचं असतं ना, बापानं लहानपणीच मारलं असतं ग. तुझी आई एकदा भांडण करून गेली बघ, 1 वर्षाची होतीस, बापाकडे तुला टाकून, तेव्हा बापानं तुझ्या शी काढली ग, तुझी बापानं तुझी शू सुद्धा काढली ग, तुला कपडे घातले ग, रात्रभर असा घेऊन झोपला.
माझी दीदी रडू नको छातीतून त्याच्या दूध येत नाही माहिती असताना सुद्धा तुला छातीला लावलं की ग सकाळी उठला तुझ्या आईकडे गेला आणि आईच्या पायावर डोकं ठेवलं माझ्या लेकीसाठी परत चल मी परत भांडत नाही हा बाप तुला दिसला नाही का हरामखोर नालायक पोरानं कुठल्या तर पोरगीचा हात धरता साला आणि रातोरात तिला घेऊन जाता याला मर्द म्हणतात का याला नामर्द म्हणतात साला ही बुद्धांची माती ही टिळक आगरकरांची माती ही गांधीजींची माती ही सावरकरांची माती ही माझ्या स्वामी विवेकानंदांची माती इथं नामर्द जन्माला येत नाही रे पोरा पोरी जो पोरगा तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावतो हा तुझ्यावर प्रेम करतो 6 महिने तुला वापरणार बघ तुझ्या शरीराचा उपभोग घेणार बघ तुझ्या शरीराचे तुकडे करणार बघ आणि तुला पोरी मी 1,00,000% सांगतो बघ अशा किती तर माझ्या महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या पोरी आज गायब आहेत बघ घरातून गेले 2-2 वर्ष 3-3 वर्ष सापडले नाहीत बघ तुम्हाला विकलंय पोरीनं विकलंय नालायक हरामखोर आता पोरासाठी निघून जाताना तुला लाज वाटत नाही का गे नालायक ओरपाट्या कर्जाची आवला तुला जायचं आहे ना हिसाब क्लिअर करून जा आजच तुला जायचं आहे ना तुला परवानगी देतो तुला छत्रपतींनी ताकद काय दिली बाबासाहेबांनी घटनेत तुला अधिकार काय दिला आणि 18 वर्ष पूर्ण झाले आमच्या तोंडावर थुंकून चाललेस तुला परवानगी देतो पण हिसाब क्लिअर करून जायचं पुढे 20 वर्ष बापानं तुला खायला घातलं 20 वर्ष बापानं तुला खायला घातलंय ना पुरी एक काम कर जाण्याच्या अगोदर 2 दिवस फक्त बापाला सांग पप्पा 20 वर्ष तुम्ही मला घास भरवला पप्पा 20 वर्ष पप्पा तुम्ही मला घास भरवला पप्पा मला आता तुम्हाला माझ्या हातून एक घास भरवायचा आहे पप्पा तुझा बाप आनंदानं उड्या मारेल बाग तुझा बाप आनंदानं उड्या मारेल बाग तुझा बाप आनंदानं उड्या मारेल जा पोरी अन्नाचं ताट तयार करून घेऊन ये अन्नाचं ताट तयार करून घेऊन ये स्वयंपाकघरात जा बापाचं अन्नाचं ताट तयार कर पण चोरून त्यात विष घाल पोरी विष घाल कारण तुला प्रेम झालंय ना त्या हरामखोर कुत्र्याबरोबर जायचंय ना पोरी त्या ताटात विष घाल विषानं भरलेला तो घास बापाला चार तुझ्या डोळ्यात देखत एकदा तुझा बाप मरू दे समाज त्याला जाळू दे त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ पोरी आणि त्याच्या डोळ्या महागडी निघून जा पोरी कारण तू गेल्यानंतर ये आणि तुझी आई आणि तुझा बाप फक्त शरीराने जिवंत असतील बघ मरण येत नाही म्हणून जिवंत असतील पण रोज टाचा घासून घासून मरणाची वाट बघतील बघ पोरी म्हणून हात जोडून सांगतोय म्हणून हात जोडून सांगतो या मातीतली एकही पोरगी खोट्या प्रेमासाठी आपला धर्म सोडून आपल्या आई बापाला सोडून आपलं राष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही पोरी आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी आज नाही तर परत कधीच नाही बघ हे बघ आजच शपथ घ्यायची पोरी आजच खाली बस रे खाली बस आजच पोरी आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी आज नाही तर परत कधीच नाही बघ आपला सगळ्यांनी उजवा हात वरती करायचा पोरीने पोराने एका मिनिटासाठी उजवा हात वरती करायचा लगेच सगळ्या पोरीने पोराने आपला उजवा हात वरती करायचा बघ एकच मिनिट बापानं 20 वर्ष दिली ना फक्त 1 मिनिट द्यायचा बघ एकच मिनिटामध्ये तुला तुझा बाप दाखवतो बघ चल डोक्यावरती हात ठेव तुझ्या डोक्यावरती हात ठेव आणि फक्त एका मिनिटासाठी सगळ्यांनी डोळे झाकायचे सगळ्यांनी डोळे झाकायचे एका मिनिटासाठी सगळ्यांनी डोळे झाकायचे डोळे बंद हे बघ पोरी डोळे बंद झाले का आता फक्त तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण बघ तुझा तू गरीब बाप बघ बापाला डोळ्यासमोर आण पोरी 2 वर्षाची होतीस तेव्हा बापाला मिठी मारत होतीस तू बाप डोळ्यासमोर आण पोरी डोळ्यासमोर आण बघ माझ्यासाठी घोडावा म्हणत होतीस तुझ्यासाठी घोडा होत होता त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी तुला बाप नसेल तर मला डोळ्यासमोर आण बाप नसेल तर इथल्या या सगळ्या सदस्यांना भारत विकास परिषदच्या सगळ्या सदस्यांना डोळ्यासमोर आण पोरी बघ आणि आता तुझा बाप डोळ्यासमोर आला का पोरी आता तुझं मस्तक बापाच्या डोक्यावर ठेव पोरी नागडा राहिलाय पण तुला कपडे घातलेत बघ उपाशी राहिलाय पण तुला अन्नाचा घास ठेवलाय का बापाला डोळ्यासमोर आणून तुझं मस्तक बापाच्या चरणावर टेकवत बापाला फक्त सांग पोरी पप्पा
जीव गेला तरी काय पप्पा, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही पप्पा. ज्या आत्मविश्वासाने तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवताना पप्पा, त्याच आत्मविश्वासाने मी घरी परत येईन पप्पा. बापाला मिठी मार पोरी, बापाला मिठी मार. तू गेल्यानंतर तुझा बाप जिवंत नाही राहू शकणार बघ पोरी. तू गरीब आहे ग पोरी. तुझ्या जन्मानंतर तुझ्या आई बापानं कोणाचाच विचार केला नाही, फक्त तुझा विचार केला. आणि तू का जातेस ग पोरी? शपथ आहे पोरी, तुला फसवलं जाते, तुझ्या पवित्र शरीराचा उपभोग घेतला जातोय पोरी. एक पोरगी आपल्या बापाला सोडून जाणार नाही. शांतपणे डोळे उघडून हात खाली घेऊन माझ्या नजरेत तुला एक बाप दाखवतो बघ. तेवढा बाप आणि 1 मिनिटामध्ये जा. कोणी उठायचं नाही, 5 मिनिटासाठी कोणी उठायचं नाही. तुला एक बाप दाखवतो बघ माझ्या नजरेत पोरी. तेवढा बाप बघ बघ. आता तिथं कोणी बाप आलाय का? पाठीमागं कोण बाप बसलाय का? आपल्या लेखीचा कार्यक्रम बघायला येते 1-2-4 बाप आलेत का? जरा हात वरती करा. ज्यांची लेख इथं आहे आणि जे बाप आलेत का जरा हात वरती करा. कारण हे परिवर्तन आहे. हा प्रश्न आपल्या धर्माचा आहे, हा प्रश्न आपल्या राष्ट्राचा आहे. जरा 7-8 बापांनी जरा उभं राहायचंय जागेवरती. कृपा करून जरा जागेवरती उभं राहायचंय आणि जरा समोर यायचंय. जरा समोर या सर, जरा समोर या. लवकर या, लवकर या, या लवकर या, लवकर या, लवकर या. आपल्या लेखीचा कार्यक्रम बघायला आलेल्या सगळ्या बापांना मी सांगतोय जरा लवकर जवळ या. या एक पोरीनं रोज घरामध्ये बाप बघताय तुम्ही. हे आया ना, रोज तुमच्या पोरीच्या बापाला तुम्ही बघताय का? आज मी तुम्हाला तुमच्या पोरीचा बाप दाखवतो. तुझा नवरा, तुझा कुंकू काय आज दाखवतो बघ. बघ जरासं बघून घे. बघा बघ, इकडे सगळे उभं राहा, इकडे सगळे उभं राहा. एक पोरीना बघ, हा तुझा बाप बघ पळत पळत कसाही यायला लागलाय. लेकीसाठी कोण आलंय का म्हटलं तर बघ, कामावरून सरळ कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेला हा तुझा बाप आहे बघ पोरी. बघ हा समोर तुझा बाप उभा आहे बघ पोरी. बघ हा तुझा बाप आला ना ग पोरी. आता तुला मी सांगतो बघ, इकडे बघ, या गदा नजर टाक बघ या बापाकडे. बघ या बापाकडे एकदा नजर टाकलीस का? आता जरा हात वर कर बघ. कुणाकुणाचे पप्पा इथं समोर उभे आहेत बघ. तुला लगेच कळालंय बघ. जागेवरती फक्त उभी राहा बघ पोरी. तू जागेवरती उभी राहा. कोणाकोणाचे पप्पा समोर आहेत त्यांनी फक्त जागेवरती उभं राहायचंय. ए पोरीनं, ए जरा मागे सरका सर, जरा मागे सरका. ए पोरीनं तुमच्या लेकीनं बघू दे कोणाकोणाचे पप्पा आहेत. ए पोरीनं, हे तुमचा बाप आहे बघ. इथं आला बघ. 4 बापाला बोलवलं तर 50 भर बाप आला बघ. ए पोरीनं, कोणाकोणाचे पप्पा आहेत सगळ्यांनी इथं पुढे यायचं, इथं पुढे यायचं. चला जरा लवकर इकडे या. लवकर इथं 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 इकडे चाल, इकडे इकडे चाल. इथं उभी राहा, इथं उभी राहा. चाल चाल, इथं उभी राहा. चाल सगळ्यांनी इथं या, लवकर या. कोणाकोणाचे बाप्पा आहे इथं यायचं बघ. लवकर चाल, लवकर इथं ये. माझ्या समोर ये पोरी, माझ्या समोर ये. आणि इकडे बघ, माझ्याकडे बघ, माझ्या नजरेमध्ये बघ. चाल इकडे, माझ्या नजरेमध्ये बघ पोरी, माझ्या नजरेमध्ये बघ. बघ बघ, आज नाही तर कधी नाही बघ. आपल्या राष्ट्राचा प्रश्न आहे बघ, आई बापाचा प्रश्न आहे बघ पोरी. आता तुला 1 मिनिटात सांगतो बघ. माझ्याकडे लक्ष दे बघ पोरी. तुला 1 मिनिटामध्ये सांगतो बघ पोरी. हे बघ, आईशिवाय आमचं अस्तित्व नाही. आई नसती तर आम्ही नसतो. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. हे बघ, इकडे बघ. आई आपल्यासाठी रडते. तुम्हाला रोज वाटतं माझी आईच फक्त आपल्यासाठी रडते. पण पोरीनं तुम्हाला सांगू का, आईची शपथ घेऊन सांगतो, आपल्या लेकीसाठी ना आपल्या लेकरासाठी. बघ रात्रीच्या अंधारात कामावरती शेताच्या बांधावर सगळ्यात जास्त कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. जो बाप तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. जा पळत पळत तुझ्या बापाला एकदा कडकडून मिठी मार पोरी. या पुढा आणि जिथं तुझा बाप आहे त्या बापाला कडकडून मिठी मार पोरी. एवढ्या फट्ट मिठी मार. जा पोरी, बाप पोरी, हा तुझा बाप आहे बा पोरी. तुझ्यासाठी नागडा राहणारा, तुझ्यासाठी वगडा राहणारा हा तुझा बाप आहे पोरी. बाप हे आहे ना, सांगा तुमच्या पोरांना कोण म्हणलं बाप रडत नाही, कोण म्हणलं बाप हंबरडा फोडत नाही. पोरीनं हा तुमचा बाप आहे. पोरीनं हा तुमचा बाप आहे. आता मला सांगा पोरीनं, या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का? या बापाला समाजासमोर नागडं उघडं करणार आहे का पोरीनं? या बापाला सोडून जाणार आहे का पोरीनं?
बापानं जगायचं कसं पोरी, या बापानं जगायचं कसं मला सांग पोरी. तू गेल्यावर बापानं जगायचं कसं पोरी. या बापाच्या तोंडावर नाला कुत्र्यानं तुम्ही थुकून जाणार आहे का पोरीनं. ए उरुपाट्या काळजाची आपल्यात बघ बाप. ए पोरी गरीब बाप आहे, गरीब बाप आहे पोरी, गरीब बाप आहे. या बापाला पोरी तू सोडून निघून जाणार आहेस का. एकदा बापाच्या पायावर डोकं टेकव पोरी. तुझं चाल लाव करते का. बापाच्या पाया पाड पोरे, ये पोरी पाड. बघ हा तुझा विठ्ठल आहे पोरी, हा तुझा तिरुपती आहे पोरी, हा तुझा तिरुपती आहे, हा तुझा तिरुपती आहे. तुझं वडील आहे. हा तुझा तिरुपती आहे पोरी, हा तुझा बाप आहे मग पोरी. तुमच्यासाठी रडणारा, तुमच्यासाठी नगरा उघडा राहणारा. आज शपथ घ्यायची आहे, आज शपथ घ्यायची आहे. या देशातली एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून खोट्या प्रेमासाठी कधीच निघून जाणार नाही. हा धर्म आहे आपला. इथं बुद्धांनी जन्म घेतला, इथं स्वामी विवेकानंदांनी जन्म घेतला, इथं छत्रपती शिवाजी राजांनी जन्म घेतला. पोरीना सगळं जग जेव्हा तुमच्या विरोधात असतं त्यावेळेला सगळ्या चुका माफ करून छड्डू ठोकून तुमच्या पाठीशी उभं राहणारा एकच देव माणूस आहे, ज्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. बस काय बोलू, त्याच्या पलीकडे मला तर काही बोलता येणार नाही पोरीनो. आणि एवढं करून जर तुम्ही निघून जात असाल तर माणूस म्हणून जन्माला आलाय, जनावरापेक्षा खालच्या पातळीवर मग तुम्ही वागतात. आज शपथ घ्यायची, बास आपला देश, आपला धर्म आणि हा आपला बाप आणि आपली आई, याच्या पलीकडे आयुष्य नसतं पोरीनो. तू रण रागिणी आहेस, तू रण चंडिक आहेस, तू माझ्या आऊची जाऊ आहेस. पोरी हे राष्ट्र फक्त तुझ्यामुळे आहे, आमचा धर्म फक्त तुझ्यामुळे टिकला आहे, म्हणून तुला मानाचा मुजरा करतो. आणि या भारत विकास ग्रुपची ही सगळी हे इथं उभा असलेला प्रत्येक सदस्य ज्यांनी हा घाट घातला, हे माननीय खासदार ताई, माननीय खासदार साहेब, माननीय आमदार साहेबांच्या सहित सगळे मान्यवर, यस सगळे मान्यवर ज्यांच्या हजारो संस्था असून सुद्धा जमीन काय असते ज्या माणसाला माहित आहे तो माणूस सुद्धा आज इथं सगळेजण बाप या नात्यानं बसून आपण राहिलात. साहेब आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये मी राहतो. इथं जमलेल्या सगळ्या पालकांना, माता पालकांना विनंती करतो, आपली लेकरं सुद्धा खूप चांगलेत, आपल्यासाठी खूप रडतात, त्या लेकरांच्या पाठीशी राहूया आणि हा बोकावलेला बळावलेला जो राक्षस आहे त्या राक्षसाचा आपण खात्मा करूया. आणि पहिल्यांदा आपलं राष्ट्र आणि आपला धर्म लक्षात घ्या, आपला आई बाप यांना आपण न्याय देऊया, यांना आपण न्याय देऊया. बस याच्या पलीकडे अजून मी आपणास काय सांगू. आपली कन्यावाली, आपली कन्या कुठे, चला बस मी इथं थांबतो. त्याच्या पलीकडे मला तर काय आता बोलता येणार नाही. पण लेकिनो फक्त रडू नका, या अश्रूला न्याय द्या. लेकिनो या अश्रूंना न्याय द्या. घरी जा आणि आपल्या बापाच्या गळ्यात पडा. बस कोणा एका लेकीला बोलायचंय का आपल्या बापाबद्दल? कोणाला बोलायचंय का? 2 वाक्य फक्त. कोण बोलणार? कोण बोलणार आपल्या बापाबद्दल? फक्त 2 वाक्य मला पाहिजेत. यस, कोण बोलणार? ये इकडं. कोण बोलणार? ये इकडं. थांबा, 2 मिनिटं. कोणी उठायचं नाही का? हा. माझे आई वडील माझ्यासाठी खूप चांगले. माझे आई वडील माझ्यासाठी खरंच खूप करतात, कारण मला कळलंय मी वेगळा विषय निवडलाय. ते माझ्यासाठी सकाळी उठतात. मला वाटायचं मला का उठायचे, पण मला कळलंय आता मी करेन बरोबर अभ्यास.
उभं करतो. माझे आई वडील माझ्यासाठी खूप कष्ट करतात आणि खूप मेहनत घेतात. थँक्यू. माझे मम्मी पप्पा खूप माझ्यासाठी मेहनत घेत आहे, सगळ्यात जास्त माझे पप्पा. माझ्या मम्मी पप्पांना खूप 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 थँक्यू, जे माझ्यासाठी इतकं कष्ट करतायत आणि माझ्या अभ्यासासाठी इतकं खूप कष्ट करतायत. थँक्यू. मला गर्व आहे, माझ्या आई बाबांची मुलगी आहे आणि ते माझ्या आई बाबाचा मला खूप गर्व आहे. थँक्यू तुम्ही जे काही करता माझ्यासाठी. आय लव्ह यू. आज ते ही आहे ती फक्त माझ्या आई वडिलांमुळे. त्यांनी मला जे काही दिलं त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू मम्मी पप्पा. तुम्ही आम्हाला जे काही दिलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आम्ही तुमची मान कधीच खाली होऊ देणार नाही. मी का आयुष्यात खूप चुका केल्या, पण माझ्या आई वडिलांनी माझ्या सगळ्या चुका माफ केल्या. आता इथे पुढे माझ्या पप्पांची मान कधी चुकू देणार नाही. मला आधी असं वाटायचं की माझे पप्पा माझ्यावर खूप राग करतात आणि असंच खूप स्ट्रिक्ट ठेवतात, पण मला त्याच्या मागचं कारण कळालं. जर आपण समजा मम्मी पप्पाने आपल्याला स्ट्रिक्ट ठेवलं तर आपण नीट आपण आपला रस्ता निवडू शकतो आणि त्यामुळे आपण सक्सेस होऊ शकतो. आणि मी इथे उभी आहे कारण फक्त आणि फक्त माझ्या मम्मी पप्पामुळे. सो आय लव्ह यू सो मच मॉम अँड डॅड. माझे आई वडील माझ्यासाठी खूप चांगले. मी माझ्या आई वडिलांची मान कधी चुकू देणार नाही. माझे बाबा आता माझ्यासोबत या जगात तर नाहीये. मी खूप लहान होते जेव्हा ते माझ्यासोबत म्हणजे हे जग सोडून गेले होते. तरी पण मी खूपच आठवण करते आणि त्याची मान कधी पण चुकू नाही देणार. आय लव्ह हिम सो 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 मच. काही लागलं तर मला सांगायचं. साहेब आहेत तिथे, सगळ्यांना सांगायचं. आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत. आणि ते भारत विकासचा प्रत्येक जण तुझा बाप आहे, लक्षात घे. आयुष्यात कधी काय लागलं त्यांच्याकडे जा. आम्ही तुझे बाप आहोत. फक्त ही एकच नाही तर ज्यांना ज्यांना बाप नाहीत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पाऊल चुकीच उचलायचं नाही, बस. थँक्यू. मला पप्पा नाही आहेत, पण मला पप्पाहूनही खूप प्रेम करणारे माझे मामा आहेत. माझ्या पाठीशी माझे मामा हमेशा उभे राहतात आणि राहतील हे मला कळालंय. मी तुम्हालाही सांगते, पप्पा नाही येत ना, रडायचं नाही. खूप खूप म्हणजे इतकी मेहनत घ्या, इतका अभ्यास करा, इतके कष्ट घ्या, खूप पुढे जा. तुम्हालाही माझ्यासारखे मामा भेटो. माझे मामा खूप चांगले आहेत. हे माझे मामा आहेत किरण मिस्त्री. माझ्यावर खूप प्रेम करतात. खूप 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 म्हणजे खूप. सब मंगल है, सब आनंद है. मी फक्त एवढंच बोलणार मम्मी आणि पप्पाला की मी पोलीस नक्की बनवून दाखवणार यावर्षी. कारण माझ्या पप्पाची इच्छा आहे की मी पोलीस बनावं आणि मी नक्की बनणार. प्रॉमिस. शेवट. सगळ्यात आधी मी हा कार्यक्रम ज्यांनी केलाय त्यांचा धन्यवाद करते. आणि मी माझ्या आई वडिलांना एकच प्रॉमिस करते की तुमच्या सगळ्या इच्छा ज्या आई असतील त्या मी पूर्ण एक दिवशी नक्की करेल. आणि तुमची मान वाकेल किंवा तुम्हाला काही झुकावं लागेल असं काम मी कधीच करणार नाही. आय लव्ह यू सो मच. माझे आई वडील माझ्यासाठी खूप कष्ट करतायत. पप्पांचं जे स्वप्न आहे मी ते पूर्ण करून दाखवे. हॅलो. आज भारत विकास परिषदेने जो एकदम छान कार्यक्रम, प्रबोधनाचा कार्यक्रम घडवून आणला त्यासाठी मी भारत विकास परिषदे व अंकारे सरांचे फार आभार मानतो.
त्यांनी फार पुण्याचं काम महाराष्ट्रात आणि भारतात चालू केलेलं आहे. जनजागृती करणे आणि कोणाच्या परिवाराला सावरणे, त्यांना सहकार्य करणे आणि आत्मविश्वास देणे यासारखं मोठं कार्य या महाराष्ट्रात कोठेच नाही. आणि येथे उपस्थित सर्व बंधू भगिनींना आणि मुलींना सर्वांना विनंती करतो की इतक्या हक्काने, प्रेमाने, आदरा राबवून आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. सर्व मुलींना विनंती आहे, आई वडिलांना विनंती आहे की आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. ते मुलं कधी भविष्यात चुकीचं पाऊल उचलणार नाही व त्यांच्यावर अशी चुकीची घटना घडणार नाही यासाठी आपण सुद्धा दक्ष राहायला पाहिजे. यासाठी मी सर्वांचे आभार मानतो आणि सरांकडे माईक देतो. थँक्यू. धन्यवाद सर. हंकारे सर, एक बाप सुद्धा काहीतरी सांगू इच्छितोय. हो, एक मिनिट. हंकारे सर, एक मिनिट. मला आज कळलं की माझे बाबा स्वतःचा जीव तोडून मला देतं सगळे. कुठून बोलताय? बोल. नमस्कार. आपल्या आंधळा विश्वास आणि आंधळ प्रेम आपल्या समवयस्कांमध्ये शोधण्यापेक्षा आपल्या आई बापांवर करा प्लीज. मी असं काम कधीच करणार नाही की ज्याने माझ्या आई वडिलांना मान खाली करावी लागेल. माझे वडील मला खूप प्रेम करतात. कधी कमी मार्क पडले तर माझ्या वडिलांनी मला समजून घेतलं. त्यांची मान खाली झुकेल असं मी कधीच वागणार नाही. शेवट, लास्ट प्रतिक्रिया. प्लीज तुम्ही कधी चुकीचा पाऊल नको टाका. माझे आई वडील खूप कष्ट करतात. उपस्थित सगळ्यांना विनंती आहे की आपण इथे कार्यक्रमांसाठी प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. मंचाच्या जवळ एक प्रतिक्रियांसाठी आपण वही ठेवलेली आहे आणि प्रवेशद्वाराजवळ सुद्धा एक वही आहे. कृपया आपल्या मैं अलविदा लेती हूँ. आपकी एक दिव्या कांबले. देखते रहिए CBN. Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें. जय हिंद.